विश्वाचा जनिता मने सोरे
सर्वांनी पुढे माता ऐसा भक्तांचा लागे तैसी लावे प्रीत निष्काम निराळा गोपीला गेला चाळा ऐसा भक्तांचा लागे तैसी लावे प्रीत तुका म्हणाले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्तांचा लागे तैसी लावे प्रीत विठोबा रघुमाई श्री संतांच्या माता चरणावरील साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विश्वाचा जनिता
माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही कार्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तनोक्ती सेवा ही अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताचे लीला वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा नवे नवे संपूर्ण विश्वाला प्रगट करणारा विश्वाचा मायबाप तो कृष्ण रूप धारण करून गोकुळामध्ये प्रगट झाला आणि यशोदेला आई म्हणतोय. जो स्वतः जगाची आई आहे तो यशोदेला आई म्हणतोय. ते विश्वाचा जनिता विश्वाला जन्म देणारा आहे म्हणे यशोदेची माता यशोदेला आई म्हणतोय. का बरं असं करत असेल परमात्मा? मला सांगतात, ऐसा भक्तांचा अंकित तो भक्तांच्या अंकित आहे. जसं प्रेम तुम्ही द्याल, जशी अपेक्षा त्याच्याकडून तुम्ही कराल तसं तो परमात्मा तुमच्या करता होतो. हे भक्ती केला तैसा प्रमाणातून पाहू शकतो. म्हणून त्यांनी ऐसा भक्तांचा अंकित मग त्याला अपेक्षा आहे का या सगळ्या लोकांकडून म्हणून तो असं करतो का? असं नाही. खरं तर तो निष्काम आहे आणि सगळ्या विश्वाहून सगळ्या जगाहून निराळाच आहे. तो निष्काम आहे, निराळा आहे, तरी सुद्धा तो सर्वांना वेध लावणार आहे. त्यानंच त्यांनी गोकुळवासी सर्व लोकांना वेध लावला. गोपिकांना तर चाळाच लावून टाकला. चाळा लागलेला चाळा लावून टाकला. गोपी लागलेला चाळा त्यानं सर्व गोपिकांना छंद लावला स्वतःचा आणि विभोर करून टाकले. सर्व स्वतःला विसरले आणि फक्त याचं चिंतन करू लागले. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सगळ्या जगाला प्रगट करणारं नवे नवे संपूर्ण जगताचं अधिष्ठान असणारं ते परमात्मा तत्व आणि तेच जे अव्यक्त म्हणून ओळखलं जातं, जे निराकार म्हणून ओळखलं जातं, तेच खऱ्या अर्थानं आकार धारण करून आलं. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. जे अव्यक्त आहे ते चांगले रूप धारण करून आले. वास्तविक पाहता जे शब्दांनी ज्याचं वर्णन करता येत नाही, मन ज्याच्यापर्यंत पोहोचत नाही, वाणीनं ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही, असं असणारं ते परमात्मा तत्व ते सोपं होऊन सर्व लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालं. तुका म्हणे नावावर त्यांनी आलं की नाही म्हणून अव्यक्त चांगलं रूप धारण करून त्यांनी नावरूप धारण करून आलेलं आहे आणि सर्वांना आनंद देत आहे. का बरं? भक्तांच्या अंकित आहे म्हणून. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. जसं प्रेम द्याल तसं त्यांनी भक्तांकरता हा होतो आहे. असा भाव त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न घेतो. विठोबा ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लागे प्रेम. प्रस्तुत आपण सर्वजण प्रतिवर्षी म्हणजे आनंदाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. श्री संत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा भावी ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होतो आहे. सर्वजण प्रतिवर्षी आनंद त्यांनी घेत आहेत. तुमच्या आनंदामध्ये यावर्षी आम्हालाही तुम्ही सहभागी करून घेतलं. मोठं समाधान वाटतं आहे. काल्याचं कीर्तन आहे. खरं तर काल्याचं कीर्तन हे सकाळी होत असतं आणि फार तर फार गोरज मुहूर्तावर करणे काल्याचं कीर्तन होऊ शकतं. पण गोमाता परत येताना पण आता हे कीर्तन रात्रीच्या वेळेला आपण करत आहोत. बऱ्याच वेळेला मुंबईमध्येच रात्रीची काल्याची कीर्तन करावी लागतात. एरवी गावाकडे गेल्यानंतर दिवसा कार्यक्रम असतो काल्याचा. पण का बरं असं त्यांनी होतं? बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करण्याच्या असतात. शहरात कार्यक्रम करायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी त्यांनी पाहून कार्यक्रम केला पाहिजे.
या उद्देशानं मंडळानं अशी तरतूद केली की या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तन व्हावी, कीर्तन संध्याकाळच्या वेळ व्हावं. म्हणून संध्याकाळी हे कीर्तन आयोजित झालेलं आहे. नंतर ह्यांनी आपण बोलणार नाही, पण निदान काला तरी सर्वांच्या समोर वाटला पाहिजे, तो काला वाटला जाणार आहे. म्हणून त्यांनी आता 7 वाजलेले आहेत आणि आपली कीर्तनाची वेळ साधारणतः 6 ते 8 असं आपण कीर्तन करूया असं ठरलं होतं. म्हणजे आपण किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं आता? 1 तास राहिलेला आहे. 8:30 वाजेपर्यंत कीर्तन. आता त्यांचं म्हणणं आहे 8:30. तुमचं म्हणणं आहे ना सगळ्यांचं? रोजची कीर्तन मला वाटतं 7 ते 9 होती, 8 ते 10 होती, म्हणजे 10 वाजेपर्यंत होती. असं म्हणजे मी लांब गेला असं विचार करू नका. तुम्ही जर रंगून गेलात तर मग तुम्हीच म्हणाल थोडंसं बोला. असं विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा गीत लागे तैसी नवे. संपूर्ण विश्वाला जन्म देणारा मायबाप जो त्यांनी लीला करतो आहे, नवे नवे तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मोठाच मोठं सांगतो. हे संपूर्ण विश्व हीच भगवंताची लीला आहे महाराज. तो परमात्माच या विश्वाच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. फक्त त्याला पाहण्याकरिता दृष्टी असावी लागते, त्याला पाहण्याकरिता नजर असावी लागते. ती नजर साधू संतांकडे आहे. साधू संत त्यांनी महाराज त्या परमात्मालाच पाहतात. आपण जगत पाहतो, आपण या संपूर्ण विश्वाला पाहतो, आपण या सर्व व्यक्तींना पाहतो, आपण ही विविधता पाहतो, आपण हे नानात्व पाहतो, आपण ही वेगळीच पाहतो. पण संतांना वेगळीच दिसत नाही. त्यांना सर्व ठिकाणी परमात्माच प्रत्यक्ष पाहायला मिळतो. ते म्हणतात पाहे प्रेमाय बाप विठ्ठला हे प्रेमाय. सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा व्यापक आहे. नव्हे तो लपलेला आहे म्हणून जगत दिसत आहे. तो ज्या दिवशी प्रगट होईल त्या दिवशी जगत दिसणारच नाही. पण त्याला प्रगट करण्याकरिता काय झालं पाहिजे? आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. ज्या दिवशी संत रूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये उदयाला येईल त्या दिवशी त्यांनी हे संपूर्ण विश्व दिसायचं बंद होईल. मौली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय सांगतात, मावळ वेद विश्वापासू नवरोदयला चंडांशु अद्वय अब्जे निर्विकासू अनुवादा. हा जो भौतिक सूर्य उदयाला आला की तो उदयाला आल्यानंतर जगताचं दर्शन घडवतो, जगत दिसू लागतं. पण त्यांनी आध्यात्मिक सूर्य आहे, श्री गुरु रूपी सूर्य, तो उदयाला आला की जगत दिसायचं बंद होतं आणि याच जगताच्या जागेवरती प्रत्यक्ष परमात्मा कधीतरी येतो. कणाकणात परमात्मा घडलेला दिसतो. महत्वाची गोष्ट ही दृष्टी आहे ना. तर साधू संतांना जगत दिसत नाही, जगत नावाची गोष्ट झालीच नाही त्यांच्या दृष्टीने. ते म्हणतात प्रपंच एक झाला होता, हे तो समोर मिथ्या वार्ता, न होईला मागोता कदा कल्पांती घडेला. प्रपंच नावाची वस्तू झाली नाही. त्यापेक्षा तुकोबारा सांगतात हे न झाला प्रपंच आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म. कळले प्रपंच झाला नाही, परमात्माच आहे. हे जे बोलणं आहे हे त्यांनी थोडं उंचावरचं बोलणं आहे. नवे नवे शास्त्रीय परिभाषेत जर पाहायचं ठरलं तर हे आजातवादातलं बोलणं आहे. ऐकतात ना सर्वजण? आजातवाद म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? आजातवाद म्हणजे याचा एक आजार आणि त्याचा आजार, दोघांच्या आजात झालेल्या भागात म्हणजे आजातवाद. सारखं लावू नका. आजातवाद शब्दाचा अर्थ असा होत नाही. ज्या शास्त्रार्थामध्ये अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे, कैवल्य स्थितीचं वर्णन करून सांगितलं आहे, तो आजातवाद आहे. म्हणून त्यांनी महाराज आजातवाद त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर जगत नावाची वस्तू झालीच नाही. जी झालीच नाही तिची संगती काय लावायची? महाराज मौलींची बोली सांगतो, आजातवाद सांगणारी बोली आहे. ते म्हणतात गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पके. गंधर्व दुर्ग काय पाडावे? आकाशामध्ये ढग जमावतात आणि बऱ्याच वेळा ते ढग किल्ल्यासारखे दिसतात. मग ती किल्ले त्यांनी पाडण्याकरता जर आपण गेलो तर काय हाताला लागेल? किल्ले नसतातच, फक्त दिसतात. महत्वाची गोष्ट आहे. शश विषाण काय मोडावे. शश म्हणजे ससा आणि विषाण म्हणजे शिंग. सशाला किती शिंग येतात? कल्याण परिसरात हो येतच नाहीत सशाला शिंग. मग ज्याला शिंग येतच नाही ते मोडायचं काय काम म्हणजे त्याचा अत्यंत अभाव आहे, अत्यंत अभाव रूप आहे सशशृंग. होवावे मग तोडावे ख पुष्पके. ख शब्दाचा अर्थ होतो आकाश आणि पुष्प शब्दाचा अर्थ होतो फुल. आकाशाला फुलं येतात का? नाही. मग तोडायचं काही काम नाही. तसं त्यांनी हे जसं अत्यंत अभाव रूप आहे, जसं सशाची शिंग अत्यंत अभाव रूप आहेत,
जसे आकाशाची फुलं अत्यंत अभावरूप आहेत तसं त्यांनी हे संपूर्ण जगत अत्यंत अभावरूप आहे असं त्यांनी त्या वादात सांगितलं. त्याला आघातवाद म्हणतात, पण तो लोकांना झेपत नाही ना महाराज. तो झेपत नाही, खाली उतरावं लागतं, साधू संतांना खाली येऊन सांगावं लागतं. मग दुसरा वाद सांगितला त्यांनी विवर्तवाद सांगितला. त्याला अभ्यासवाद म्हणतात, त्याला विवर्तवाद म्हणतात. हा विवर्तवाद सांगितला. जगद्गुरु तुकोबांनी हा विवर्तवाद एका अभंगातून सांगितला. ते म्हणतात, रज्जू सर्पाकार भासरे जगदंबर, जसा दोरीवर साप प्रतिदिन यावा तसं परमात्म्यावर हे जगत प्रतिदिन येत आहे. या जगताची संगती लावण्याकरिता असणं हे वाद आहे महाराज. महत्वाचे तू म्हणा, तू वाद घालायला आलास, चरित्र सांगायला आलास. आता चरित्रात जायचं म्हणून तर आधी वाद सांगतोय, कारण त्याचं चरित्र सांगायचंय जो अव्यक्त आहे. अव्यक्त आहे मग आला कसा? सुज्ञ ऐकणाऱ्या लोकांच्या समोर प्रश्न होतो, जो निर्गुण आहे निराकारण आला कसा? तो आला कसा हे सांगण्याकरिता एवढं सगळं सांगायची वेळ महत्वाची गोष्ट सांगतोय. मग क्रमाक्रमाने आपण तिथपर्यंत जाणारच आहोत. पण विवर्तवाद त्यांनी सांगितलं. विवर्तवाद म्हणजे काय? त्याच्यात त्यांनी परमात्मा अधिष्ठान रूप आहे आणि संपूर्ण जगत त्यांनी त्याच्यावरती अभ्यस्त आहे म्हणून त्यांनी, आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने त्यांनी साधू संतांना ती नजर आल्या कारणानं सगळीकडे परमात्मा प्रत्यक्ष पाहायला भेटतो आणि ते परमात्म्यालाच पाहतात, दुसरं काही पाहत नाहीत. म्हणजे त्यांची दृष्टी तशी झालेली आहे. महाराज वर्णन सांगतात, हे हरे हा व्यापक सर्व वारकरी चालण्यामध्ये चैतन्य असतं, म्हणजे सगळ्यांमध्ये चैतन्य भरून टाकतं. आपण वारकरी आहोत, वारकरी चालली म्हणल्या पाहिजे.
वारकऱ्यांनी बिस्कोच आणि म्हणून येत म्हणून या चाले आनंद देतात. महत्वाची गोष्ट आहे. हरि हा व्यापक सर्वगत हातावर मुख्यत्वे वेदांत. हरी सर्वत्र व्यापक आहे. हाच खऱ्या अर्थाने मुख्य वेदांत आहे. फक्त आपलं चित्त त्याचं चिंतन करण्याकरता तिथे असावं. पण तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. म्हणून त्यांनी आजातवाद कळाला नाही. मग खाली उतरून सांगितला विवर्तवाद. लोकांना विवर्तवादही कळेना महाराज. मग काय करावं लागलं? मग अजून खाली आले. मग दृष्टी सृष्टीवाद सांगितला. जास्त वेळ नाही वाद सांगणार मी. मला त्यांनी बरोबर वेळ आली की वेळ चेंज करतो. म्हणून त्यांनी दृष्टी सृष्टीवाद सांगितलं. तो नाही कळाला. मग सृष्टी दृष्टीवाद सांगितलं. तोही नाही कळाला. मग परिणामवाद सांगितलं. लोकांना तोही कळेना. मग नाईलाज झाला आणि मग त्यांनी आरंभवाद सांगावा. आरंभवाद हा आरंभवाद सर्वांना कळतो. तो त्यांनी अशा कसा आरंभ झाला असं त्यांनी सांगायला जर सुरुवात केली तर हे संपूर्ण विश्व आहे. हे विश्व परमात्म्याने स्वतःच प्रगट केलं. कसं प्रगट झालं? श्रीमद भागवतात त्याचं वर्णन आलं. म्हणजे श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला फार सुंदर त्याचं वर्णन करून सांगतात. म्हणजे त्या परमात्म्याने त्याने क्षीरसमुद्रामध्ये स्वतः त्यांनी विहार करायला सुरुवात केली. त्याच्या नाभीतून त्यांनी कमळ प्रगट झालं. कमळातून ब्रह्मा प्रगट झालं. ब्रह्मदेवाने त्यांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली. ते एक असणारं ब्रह्मा आहे. त्या एक असणाऱ्या ब्रह्मावर त्यांनी प्रकृती अभ्यास रूपाने गती केला आहे. प्रकृती म्हणजे माया. तुम्ही ऐका लक्षपूर्वक. हे ऐकणं फार गरजेचं आहे. आपला जो वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाला अद्वैताची बैठक आहे. खरं तर वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी हे सांगायची गरज आहे समाजाला. आज लोकांना हे माहीत नाही. याचा कोणी विचार सुद्धा करत नाही. फक्त 4-2 गोष्टी ऐकणं, फक्त त्यांनी कथा ऐकून त्यांनी घरी निघून जाणं, यालाच आपण परमार्थ जर म्हणत असलो तर खरा परमार्थ तो नाही. कुठेतरी कोणासमोर तरी जाऊन बसावं लागेल, काम अध्ययन करावं लागेल, नजरेने शिकावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी उद्धाराकरिता हा सगळ्या अट्टहास आटापिटा त्यांनी करावं लागेल. मग या सगळ्या गोष्टी करते. लक्ष करत आहे. एक ब्रह्म आहे. पूर्वी कोठेची नव्हते का? हे काही नव्हतं. मग ते सच्चिदानंद स्वरूप असणारं ब्रह्म आहे. त्याच्यावर एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज म्हणजे माया. तिला प्रकृती असं म्हणतात. ही प्रकृती त्या परमात्म्यावर त्यांनी अध्यस्त आहे. ती त्यांनी अनादी आहे, भावरूप आहे. तिला त्यांनी स्वतःहून विलक्षण, असताहून विलक्षण आणि वचने मिथ्या असं म्हटलं जातं. ही मिथ्या प्रकृती परमात्म्याशी संग करते आणि परमात्म्याचा आणि प्रकृतीचा जो संघ आहे त्या संगतीतून परमात्म्याला 3 नावं प्राप्त होतात. त्या प्रकृतीची 3 नावं आहेत. तिला 3 अंग आहेत. एक आहे माया, दुसरं आहे अविद्या आणि तिसरं आहे तमप्रधान प्रकृती. ही प्रकृती ज्यावेळेला मायाहून त्या परब्रह्माशी संग करते त्याला शबल ब्रह्म असं नाव येतं. त्याला सौपादिक ब्रह्म असं नाव पडतं. त्याला ईश्वर असं नाव पडतं. प्रकृतीचा परमात्म्याशी संग झाला की त्या परमात्म्याला ईश्वर असं म्हणतात. मायेच्या रूपाने. माया एक आहे, ईश्वर एक आहे. अविद्या रूपाने या प्रकृतीने संग केला परमात्म्याशी की त्याला नाव त्यांनी जीव असं येतं. आणि तमप्रधान प्रकृती होऊन तिने परमात्म्याशी संग केला की मग त्याच परमात्म्याला जगत असं नाव येतं. म्हणजे ईश्वर, जीव आणि जगत या 3 गोष्टी आपण प्रत्यक्ष पाहतो. या कशामुळे झाल्या असतील तर परमात्म्यावर प्रकृती अध्यस्त आहे आणि त्या प्रकृतीच्या संगतीने त्यांनी परमात्म्याला हे 3 रूप प्राप्त झालेली आहेत. मग ईश्वर एक आहे. या एक असणारे ईश्वराला त्यांनी अनेक व्हावंसं वाटलं. महाराज सांगतात की बहुश्याम प्रजा मी एक आहे. मला अनेक त्यांनी होण्याची इच्छा आहे. महाराज सांगतात की जो अव्यक्त असणारा परमात्मा आहे तो परमात्मा जगताच्या रूपाने प्रगट झाला. त्यापेक्षा त्यांनी नाथांचं प्रमाण आहे. हे बोला नाही ते आले बोला, बोला आमचा बाप गर्भार झाला. हे असं प्रमाण दिलं. त्यावेळी म्हणजे बोला नाही ते आले बोला तुमचा बाप गर्भार झाला. ते म्हणजे तुमचा बाप काय झालं? ते म्हणजे आमच्यात बाप गर्भार होत नाही, तुमच्यात होत असत होता. आम्ही बाप गर्भार कसं काय झाला त्याचं कारण सांगतो. ईश्वर हा संपूर्ण जगताचा बापच आहे. तो संपूर्ण जगताला प्रसवणार आहे. त्याच्या पोटात मी एक आहे अनेक व्हावं असा संकल्प रूपी गर्भ तयार झाला.
आणि तो ईश्वर सर्व भूतानां सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो स्वतःच व्याप्त आहे. ईश्वर या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर फार सुंदर चिंतन त्यांनी सांगायचे. ते म्हणायचे हे संपूर्ण जगत म्हणजे परमात्म्याचा विस्तारच आहे. तो या संपूर्ण जगताचा अधिष्ठान रूपान आहे. तो त्यांनी महाराजाचं निमित्त कारण आहे. तो याचं उपादान कारण आहे. असा तो परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे. म्हणून त्या परमात्म्याला असं वाटलं की आपण खेळावं. स्वतः बरोबर परमात्मा खेळतोय. कसा खेळू लागला? महाराजांनी एक प्रमाण त्यांनी दिलं. ती म्हणतात क्षरला सागर गंगा उभी मिळे आपण खेळे आपण असे. जसा समुद्र स्वतः बरोबर खेळतो. आपण समुद्रापासून जवळ बघा समुद्र कसा खेळतो. समुद्राच्या पाण्याची काही उष्णतेने वाफ होते. त्या वाफेचं रूपांतरण ढगात होतं. ढगाचं रूपांतरण काही पावसाच्या पाण्यात होतं. ते पाणी नदीला जाऊन मिळतं आणि नदी पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. ती वाफ जरी असली तरी समुद्रच आहे. त्याचा ढग जरी झाला तरी समुद्रच आहे. पाऊस जरी पडला तरी समुद्रच आहे. आणि नदीच्या रूपाने वाहत असलं तरी समुद्रच वाहतो आहे. महत्वाची गोष्ट आहे. आणि समुद्रच वाहत वाहत परत स्वतःला उलट हे जसं आहे तसं परमात्मा स्वतः बरोबर खेळतोय. त्यानं खेळ मांडलेला आहे. फक्त त्याचा खेळ आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून त्याने हे त्याच्यापासून झालं पण त्यानं काही केलं नाही. बरं हे मदते स्तव झाले परिमिया नाही केले ऐसे जेणे जाणे तरी तो सुख लागा तोच खऱ्या अर्थानं सुटू शकतो. हे परमात्म्यापासून संपूर्ण झालं. कसं त्यानं निर्माण केलं? गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. धर्मप्रधान विश्वरचिराखा जो जसं कर सो तसं फल चाखा असं त्यांनी वर्णन आहे. भगवंतानं विश्व निर्माण केलं पण ते कर्मप्रधान विश्व निर्माण केलं. त्याने त्यांनी ब्रह्मदेवाच्या माध्यमातून अनेक प्रकारची सृष्टी केली. अनेक जीवजंतूंना निर्माण केलं आणि हे सर्व जीवजंतू निर्माण करत असताना कर्मप्रधान रचना केली. दोन प्रकारचे कर्म आहेत. एक आहे त्यांनी धर्म आणि दुसरा आहे अधर्म. धर्म हे कर्म आहे आणि अधर्म सुद्धा कर्मच आहे. त्याला आपण पाप आणि पुण्य असं म्हणतो. म्हणून पाप पुण्य करून लोक जन्माला येतात. पाप पुण्य करून जन्माला प्राणी असं आपण प्रमाण आणू शकतो. म्हणून पाप पुण्यात्मक कर्माच्या माध्यमातून हे संपूर्ण विश्व चालतं. मग या पृथ्वीवरती सर्व जीवजंतू आपल्याला पाहायला मिळतात. काही त्यांनी जास्त पाप करणारे आहेत, काही जास्त पुण्य करणारे आहेत. मग या पृथ्वीवर त्यांनी महाराज या पाप पुण्याचा समतोल ठेवायचं काम परमात्मा करतो. कारण त्याच्या दोन शक्ती आहेत. लक्ष करून ऐका. एक शक्ती आहे अनुग्रह शक्ती आणि दुसरी शक्ती आहे निग्रह शक्ती. परमात्म्यात दोन शक्ती वास्तव्य करतात. तो काय करतो? पापकृत्य करणाऱ्या लोकांचा निग्रह करतो आणि पुण्य करणाऱ्या लोकांवर अनुग्रह करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्य जर जास्त झालं आणि पाप जर कमी असलं तरी गडबड करतं आणि मग पुन्हा त्याला यावं लागतं. मग तो येतो आणि पुण्य करणे अशा पद्धतीने कमी करतो. आपण पहा छोटासा ध्रुव त्यांनी 5 वर्षाचा 5 वर्षाच्या वयामध्ये त्यानं वनात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. नारदजी महाराजांनी त्याला सांगितलं दत्तात गच्छ भद्रंते यमुनायास्तकं शुचिः पुण्यं मधुवनं यत्र नित्यदा सानिध्यं हरिः. म्हणून त्यांनी तिथे जाऊन तपश्चर्या केली. त्याने एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली 6 महिने. एवढी तपश्चर्या विशेष झाली. त्याने जितश्वास अवस्था प्राप्त करून घेतली. श्वासच आवरून घेतला. पृथ्वीला त्याच्या पुण्याचा भार वाटू लागला. पृथ्वी भगवंताकडे गेली म्हणजे देवा लवकर जातात ध्रुवाला दर्शन देण्यात येतात. तो ध्रुव त्यांनी तपश्चर्या करतोय. भगवान हसले म्हटले मी जाणार आहे पण ध्रुवाला दर्शन द्यायला नाही. त्या ध्रुवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे एवढी त्याची तपश्चर्या वाढली. भगवान आले ध्रुवाला दर्शन दिलं. त्याला बोलता येत नव्हतं म्हणून त्याच्या कानावर शंखाचा स्पर्श केला आणि त्या शंखाच्या स्पर्शातून भगवंताने शक्तिपात केला. शक्तिपात त्याला म्हणतात. शास्त्रीय परिभाषा आहे. त्याच्यामध्ये ज्याला आपण कृपा म्हणतो त्याला शास्त्रात शक्तिपात म्हणतात. असा शक्तिपात केला. मग ध्रुवाला वाणी प्राप्त झाली. महाराज ध्रुव भगवंताचं स्तवन करतोय. अरे ओम प्रविश्य मम वाचं सुतलाम संजीव यज्ञ शक्तिधर स्वभाव आज्ञा शास्त्र चरण श्रवणाद्वारादीन प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं स्तवन ध्रुवानं केलं आणि मग अशा पद्धतीने देवानं अनुग्रह केला. महत्वाची गोष्ट आहे. जसा अनुग्रह करायला येतो तसा निग्रह करण्याकरिता सुद्धा येतो. सत्ययुगामध्ये त्यांनी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखे जन्माला आले. त्याने जगाला त्रास दिला. भगवंताने वराह नरसिंहाचे रूप धारण केली. त्यांचा निग्रह केला. ते त्यांनी त्रेतायुगामध्ये त्यांनी रावण कुंभकर्णासारखे त्यांनी जन्माला आले. भगवंताने रामरूप धारण केलं आणि त्यांचा निग्रह केला रावण कुंभकर्णांचा आणि भक्तांवर अनुग्रह परमात्म्याने केला. तोच परमात्मा द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. का बरं? दुराचारी जन्माला आले म्हणून पाप करणारे वाढू लागले आणि त्याने पुण्य करणाऱ्यांना त्रास होऊ लागला म्हणून भगवंताला यावं लागलं. त्याचं वचन आहे. मला तो सांगतोय यदा यदा हि धर्मस्य अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात परमात्मा अवतार धारण करून येतो म्हणून द्वापार युगामध्ये सुद्धा परमात्म्याने यावं लागलं. का बरं? फार दुराचारी
दुराचारी जन्माला आले त्यांचा निग्रह करण्याकरिता. कोण कोण दुराचारी होते? जरासंधासारखा होता, कंसासारखा होता, शिशुपालासारखा होता, दंतवक्रासारखा होता, दुर्योधनासारखे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले होते. या सगळ्या लोकांनी छळ मांडला होता. कोणाकोणाचा छळ करत होते? हे ब्राह्मणांचा छळ करत होते, हे गोमातेचा छळ करत होते, हे भक्तांचा छळ करत होते. आणि ही भगवंताची मुख आहेत, महाराजी धर्माची मुख आहे. ब्राह्मण फार महत्वाचा आहे, गोमाता फार महत्वाची आहे आणि भक्त फार महत्वाचे आहे. या तिघांवर जेव्हा घाला येतो तेव्हा भगवंताला यावं लागतं, हे फक्त लक्षात ठेवा. कारण तो परमात्मा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे, हे विशेष लक्षात ठेवण्यासारखं. म्हणून त्याने महाराज उरसूट आपण त्याने ब्राह्मणाची निंदा करू नये, आपण कोणाला नाव ठेवू नये, निंदा करूच नाही म्हणत. ब्राह्मणाचीच काय कोणाचीच करू नये, कारण जगातले सगळे पाप निंदकाच्या जवळ वास्तव्य करतात. ती सगळी प्रमाण मला पाहिजे नाही. महत्वाचा मुद्दा सांगायचा की परमात्मा का प्रगट होतो, त्याचे निज असणारे हे जन आहेत. म्हणजे त्याने ब्राह्मण आहे, गोमाता आहे, भक्त आहे, यांच्यावर आघात होऊ लागलं की परमात्म्याला यावं लागतं. म्हणजे या सगळ्या दुराचारी लोकांनी काय केलं असेल तर त्यांनी या तिघांवर अत्याचार करायला सुरुवात केली. मग मात्र त्यांनी पृथ्वीला पापाचा भाग सहन होईना. ही पृथ्वी त्यांनी गोमातेचं रूप धारण करून त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेली. हे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रेव आहे तो हे सांगत असे. रडून रडून सांगू लागली, मला वाचवा, माझं फार पाप वाढलेलं आहे. ब्रह्मदेवाने त्यांनी भगवंताचं स्तवन करायला सुरुवात केली क्षीर समुद्रामध्ये. नमो स्मरणताय सहस्रमूर्ते सहस्रनादा शिशिरो भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते हर्षायने नमस्ते केशवानंद वासुदेवाय. भगवंताचं स्तवन ब्रह्मदेवाने केलं. आणि मग त्यांनी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी सर्वांना सांगू लागली, आकाशाची वाणी सांगे सकळासी कळवळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भात इज भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. भगवंतानं विश्व निर्माण केलं आहे खेळण्याकरिता आणि त्याच्या खेळात हा एक भाग आहे. म्हणून त्यांना सांगितलं मी येणार आहे. कुठे येणार आहे? म्हणजे देवकीच्या घरी येणार आहे. देवकी ही कंसाची चुलत बहीण आहे. कंस मोठा उन्मत्त आहे, हा सर्व जगाला त्रास देणार आहे. त्यापेक्षा या कंसाने स्वतःचा बाप बंदीखान्यात नेऊन टाकला आणि मग राजा झाला होता. हा दुराचारी असणारा कंस. त्याच्या बापाचं नाव होतं उग्रसेन. उग्रसेन तो मथुरा नगरीचा त्यांनी राजा होता. उग्रसेन त्याची पत्नी गर्भवती झाली होती. बऱ्याच दिवसातून सांगितलं ना, आता परत सांगतो. पण त्याची पत्नी गर्भवती झाली. तिच्या गर्भावर द्रुमिल नावाच्या एका राक्षसाची सावली पडली. द्रुमिल कोणीतरी सांगितलं, तिच्या गर्भावर त्यांनी राक्षसाची सावली पडलेली आहे. तिला आता मुलगा सुद्धा राक्षसासारखा होईल. मग काय करा, मुलगा व्हायची वाटच पाहत होता. मुलगा झाला बघा. मुलगा झाल्यानंतर त्याने काही विचार न करता एक टोपली घेतली. टोपलीत मुलाला त्यांनी घेतलं, पाण्यात सोडून दिलं, यमुनेच्या पात्रात सोडून दिलं. तो त्यांनी वाहत वाहत सौरी गावापर्यंत गेला. सौरी गावाचा राजा होता शूरसेन. आणि हा शूरसेन त्यांनी तिथे राहत असताना एका सेवकाने इतकी टोपली त्याच्याकडे नेऊन दिली की बाळ सापडलं. उग्रसेनाला मुलगा झाला पण त्याला पाण्यात सोडला होता. त्या बाळाला लहानचं मोठं केलं शूरसेनानं. त्याचं नाव ठेवलं कंस. या कंसाला मोठं झाल्यानंतर कळालं की माझ्याच बापाने मला पाण्यात सोडून दिलं होतं, बापाचा बदला घेईन. तेव्हापासून सुरू आहे मला. बापा युगापासून त्याची सुरुवात झाली. त्याचा लोक बापाचा बदला घ्या, बापाचा बदला घेईन असं त्याने भाव तयार झाला. मग काय केलं त्यानं, मोठी फौज तयार केली जाईल त्यांची. त्यानं भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणजे काय पाहिजे तुला सांग, म्हणजे मला अमर करून टाका. भगवान शंकर म्हणजे तसलं बंद करून टाकलं. आता अमर पिमर कोणाला करीत नाही. म्हणजे ज्याला वरदान देतो ते माझ्याच मागे पडायला लागतो. तो वृत्तासुर नावाचा व्यक्ती होता, त्याला वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. ते शंकराच्याच मागे पडायला लागलं डोक्यावर हात ठेवायला. म्हणजे असलं वरदान आता देणार नाही दुसरं काही माग. मग विजय होण्याचं वरदान त्यांनी मिळालं. त्याला परशुरामजी भेटले, त्यांनी धनुष्य दिलं आणि धनुष्य देऊन त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कंसा हे धनुष्यच तुला तुझ्या मृत्यूची बातमी त्यांनी सांगेल. कंस उन्मत्त झाला. त्याने सर्व फौज तयार केली असुरांची. बापावर आक्रमण केलं, बापाला बंदीखान्यात टाकलं सगळ्यात आधी. त्यानं साधू संतांचा छळ मांडला आणि मग ते त्यांनी भगवंताला सहन झालं नाही. भगवंताने येणार त्याची त्यांनी चुलत बहीण आहे देवकी, जी देवक राजाची मुलगी आहे, तिचा त्यांनी विवाह करायचा. मग कोणाबरोबर करावा, म्हणून त्यांनी शूरसेनाचा असणारा जो मुलगा आहे वसुदेव, या वसुदेवाबरोबर देवकीचा विवाह संपन्न झाला. परत त्यानं बोलवून घेतलं वसुदेवाला. म्हणे माझ्या बहिणीशी लग्न कर. कंसानं बोलवलं. तो मला मी लग्न करणार नाही, माझे पहिले 6 लग्न झालेले आहेत, आता मला 7वं लग्न करायची इच्छा नाही, वसुदेवानं सांगितलं. कंस रागावला. त्यानं हातात त्यांनी खडग घेतलं, म्हणजे तलवार मारतोच वाटलं तुला लग्न करतो की. आता काय करावं,
तो म्हटला याच्या हातानं मरून 6 बायकांचा वनवास करण्यापेक्षा 7वं लग्न केलं चांगलं. ते हुशारी दाखवली. मग 7वा विवाह संपन्न झाला आणि मग त्यांनी महाराज देवकी वसुदेवाचा विवाह झाल्यानंतर कंसाने लोकांच्या समोर नाटक दाखवायला सुरुवात केली. काय स्वतः सारथी झाला, बहिणीच्या रथाला निरोप लागला. पुन्हा आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं कंसा मूर्खा, जिची वरात मिळतो आहे तिच्याच पोटी 8 येऊन तुला मारेल. मग मात्र घाबरला, देवकीला मारहाण करू लागला. मग हात तो धरला वसुदेवी. वसुदेवानं 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. तो बंदी खाण्यात येऊन टाकलं आणि मग तिथे त्यांनी महाराज यथाकाळ देवकीला 6 लेकरं झाली, 6 मुलं झाली आणि 6ची 6 मुलं कंसानं मारून टाकली. महाराज 7वा गर्भ आला. तो योगमायेनं पळवला आणि पळून रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. रोहिणी ही वसुदेवाचीच पत्नी आहे, पण ती नंद राजाच्या आश्रयाला जाऊन राहिली होती गोकुळामध्ये. पण इथून गर्भ घेऊन तिथे नेऊन पोहोचला. लोक म्हणतात तुम्ही सगळे वारकरी वावळत आहात, काही सांगता इकडचा गर्भ घेतला तिकडे नेऊन घातला. आता नाही म्हणू शकत तुम्ही. का बरं? आता विज्ञानानं सिद्ध केलं ना टेस्ट ट्यूब बेबी होतं म्हणून. ट्यूबमध्ये बेबी तयार करायचं, मग गर्भाशयात नेऊन वाढवायचं, असं तो विज्ञान म्हणत आहे. म्हणून काय नाही बघा, लोकांना आपलं पटत नाही हो, हा महत्वाचा विचार. आपली संस्कृती, आपला देश आहे, फार आपले संत ऋषीमुनी यांची परंपरा फार श्रेष्ठ परंपरा आहे आणि फार सुंदर गोष्टी आपल्या जगाला त्यांनी दिल्या आहेत. पण लोकांना आपलं पटत नाही, त्यांना दुसरीकडून यावं लागतं, मग ते त्यांनी चांगलं वाटतं. महत्वाची गोष्ट आहे. आता दुर्बिणी निघाल्या नासाकडे, मग त्याने पाहिलं इथं त्याने हा ग्रह आहे, तिथं ग्रह आहे, त्याचा आकारमान असा आहे, फला नाही. व्यासदेवांकडे काही दुर्बीण होती का? त्यांनी त्या ग्रहांची नाव आधीच सांगितली. ते म्हणतात हे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधर्ष गुरुश्य शुक्रश्य शनी राहू केतवा सर्वे ग्रहा शांती करा भवंतु आहे महाराज. म्हणून त्यांनी व्यासदेवाने आधीच वर्णन करून सांगितलं. साधू संतांनी बघा, मौली ज्ञानोबरांनी त्यांनी घड्याळ सांगितलं. घड्याळ उपज येते नासे नाचले पुनर्पे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका 700 वर्षापूर्वी सांगितलं. आज आपण चित्रपट पाहतो. मौली ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी चित्रपट त्यांनी सांगितलं. काय जे संसार चित्र उमटे तो मनरूपी पटू फाटे सरोवराटे मग प्रतिमा कैशी, हे ज्ञानोबरांची वचन आहेत महाराज. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने साधू संतांनी या सगळ्या गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत. आता फक्त विज्ञान त्याला सिद्ध करत आहे. असू द्या. म्हणून त्यांनी महाराज इकडून गर्भ तिकडे नेऊन स्थापित केला. रोहिणीला त्यांनी गर्भधारणा झालेली आहे. लोकांना आश्चर्य वाटले, तिचा पती बंदी खाण्यात आहे, ही गर्भवती आहे, असं कसं काय झालं असेल, तिच्यावर संशय घेऊ लागले. तिने त्यांनी महाराज स्वतःला निष्कलंक सिद्ध करण्याकरिता 7व्या महिन्याचा गर्भ आला होता. तिने त्यांनी चिता पेटवली यमुनेच्या काठावर, की पेटून त्याच्या उडी मारणार इतक्या त्यांनी पाऊस आला, ती चिता विझली आणि पुन्हा आकाशवाणीने सांगितलं की हा गर्भ वसुदेवाचाच आहे, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. मग सर्वांनी त्यांनी रोहिणीचा सांभाळ केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला तिला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव आहे बलराम. 7वा गर्भ त्यांनी प्रगट झाला बलराम रूपानं आणि मग आता 8म गर्भ रूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. 8वा गर्भ परमात्मा आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे 8वा गर्भ त्यांनी होणार आहे. आपल्या रेडिओवर आकाशवाणी लागते की नाही, आकाशवाणी केंद्र मग वेगवेगळ्या ठिकाणचे केंद्र झालेले आहेत. ही आकाशवाणी हा शब्द मुळात ऋषीमुनींनी आधी आपल्याला दिलेला आहे. महत्वाची गोष्ट, आकाशवाणी सुद्धा आधी त्यांनी सिद्ध करून टाकलं. आज का बरं होत नाही? आज तुम्ही साधना करीत नाहीत म्हणून तुम्हाला दूरदर्शन दूरश्रवण हे सगळं त्यांनी होत नाही. आजही साधना करा. आपलं शरीर हे पॉवर स्टेशन आहे. या शरीरामध्ये फार विलक्षण असणारी त्यांनी शक्ती आहे. तुम्ही जर साधना कराल आणि याच्यातली शक्ती जर जागृत कराल तर तुम्हाला इथून सगळ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतील. महत्वाची गोष्ट आहे. मग संत कृपा व्हावी लागेल, तशी साधना जीवनामध्ये व्हावी लागेल. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवश्वास तेजन चिरी आनंदे आवटावी परी आरोहण. ही आवटावी म्हणजे काय असतं? आवटावी शब्दाचा अर्थ तो कुंडलिनी आणि पद म्हणजे काय? ब्रह्मरंध्र. कुंडली राहते त्यांनी मूलाधार चक्रामध्ये. तुम्ही ऐकतात नसलं, थोडं कठीण वाटेल, 2 मिनिटं ऐकूनच ठेवा महाराज. महत्वाची गोष्ट म्हणून सांगतो, सगळ्यांना कळलं पाहिजे ना, आपल्या शरीरामध्ये काय भरून ठेवलं हे कळलं पाहिजे की नाही. धावत्या वेगातच मी सांगतो, मी बरोबर कृष्ण चरित्रापर्यंत जाणार आहे, चिंता करू नका. अगदी जागेवर आहे माझा मेंदू, अगदी सरळ सरळ तुम्हाला तिथपर्यंत मी घेऊन जाणार आहे. फक्त तुम्ही माझ्या बरोबर राहा, म्हणजे तुम्हाला मी तिथपर्यंत बरोबर ठिकाणावर घेऊन जाईल. हे बघा, मला आवटावी सांगायची म्हणजे कुंडलिनी. आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये षडचक्र आहेत. म्हणजे त्यांनी बघा मलमूत्र विसर्जनाची जी स्थान आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक शिवन आहे. शिवन, त्याला शिवन म्हणतात. चरबट असणारे रेष आहे प्रत्येक महामाणसाच्या शरीरात ते आहे. त्या शिवनेवर त्यांनी मूलाधार चक्र असतं. हे पृथ्वी तत्वाचं आहे. ते त्यांनी त्याला 4 पाकळे आहेत. ते लाल रंगाचं मानलं जातं. त्याच्यावर स्फटिका समान शिवलिंग मानलं जातं. त्याच्यावर कुंडलिनी नावाची शक्ती 3.5 वेटोळे घालून पोहोडलेली आहे. ती जागीच आहे. ज्या दिवशी संत कृपा होते त्या दिवशी ती ऊर्ध्वमुख होते.
आणि मग तो योगी साधना करू लागतो, तो वज्रासनात बसतो. म्हणजे त्याने त्याची टाच गुदद्वाराला लावतो, वज्रासन घालून तो बसला की मग त्याने खाली जाणारा जो आत्मा आहे तो ऊर्ध्व होतो आणि उडून येणारा जो प्राण आहे दोघांची घासाघीस होते, भयंकर उष्णता निर्माण होते. मग ही कुंडली म्हणते परत फिरा परत फिरा, हे दोघे परत फिरत नाही. मग ती घाबरी होऊन त्यांनी कुठं जायचा विचार करते. मग मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत त्यांनी महाराज एक मध्य नाडी आहे, तिला ब्रह्मनाडी म्हणतात. त्याच्या इरा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाडी आहेत. त्या इरा आणि पिंगला नाडी बंद होते आणि सुषुम्ना नाडीतून ती कुंडली ऊर्ध्वमुख होऊन प्रवास करायला सुरुवात करते. मग मूलाधार चक्राला सोडून ती स्वाधिष्ठान चक्रात येते. ओटीपोटात मागच्या बाजूला मांडक्यात हे सगळे चक्र आहेत. एक स्वाधिष्ठान चक्र आहे, ते 6 पाकळ्यांचं आहे, जलतत्वाचं आहे, तिथे येते. त्याच्यावरती आले की मणिपूर चक्र जे नाभिस्थान आहे त्याच्या मागच्या बाजूला 10 पाकळ्यांचं अग्नितत्वाचं असणारं ते चक्र आहे. त्याच्यावरती त्यांनी आले की मग हृदय चक्रामध्ये येते, हे त्यांनी वायू तत्वाचं असणारं चक्र आहे, त्याला 12 पाकळ्या आहेत. त्याच्यावरती आलं की कंठस्थानाच्या मागच्या बाजूला एक विशुद्ध चक्र आहे, त्याला त्यांनी 16 पाकळ्या आहेत, ते आकाश तत्वाचं आहे. त्याच्यावरती गेले की भूमध्यामध्ये 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, त्याला 2 पाकळ्या आहेत. आणि तिथून वरती जर पाहिलं तर हे ब्रह्मरंध्र आहे, त्याला दशमद्वार म्हणतात. आपली कुंडली जर त्यांनी प्रवास करत करत दशमद्वारापर्यंत आली आणि योगी पुरुषाला जर समाधी साध्य झाली तर त्याच्यामध्ये विलक्षण असणाऱ्या शक्ती प्राप्त होतात. आणि या सगळ्या शक्ती प्राप्त झाल्या की त्याला दूरदर्शन घडतं, त्याला दूरश्रवण घडतं, त्याला परकाया प्रवेश करता येते, त्याला सगळ्या गोष्टी करता येतात. हे जे आतापर्यंत मी तुमच्या समोर सांगितलं की तुम्ही करा, हे केल्यानंतर मग म्हणा असं होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. आधीच काय म्हणायचं हे आकाशवाणी होत असते का, आमकं होत असतं का, फळा हे बघा असं नाही. हे तर्कशुद्ध मी तुमच्या समोर सांगतोय, तर्कशुद्ध सांग, भाकर कथा सांगत नाही, उगीच तुमचा वेळ घ्यायचा म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे म्हणून त्यांनी आकाशवाणी झाली, ऐकू आली, सर्वांना त्यांनी कळाली. मग त्यांना कळालं की हा पुत्र आहे आणि रोहिणीचा असणारा त्यांनी पुत्र आहे, तो वसुदेवाचाच आहे. 7वा गर्भ प्रगट झाला. आता परमात्मा येण्याची वेळ झाली. काय झालं, देवकी त्यांनी महाराज गर्भवती झाली. परमात्मा त्यांनी असा दिव्य रूपानं प्रगट होतो, आपल्यासारखा नाही. आपण जन्माला येताना खाली डोकं आणि वर पाय असतं आणि मग त्यांनी नाकी तोंडी भूमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे अशी आपली अवस्था असते. पण परमात्मा तसा त्यांनी जन्माला येत नाही. त्याचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे कंस व्याकुळ होऊ लागला. देवदेवता कारागृहात भगवंताचं स्तवन करण्याकरिता येऊ लागल्या. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनी निहितांचे सत्य सत्यस्य सत्यमूर्ती सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपन्ना. देवदेवतांनी भगवंताचं स्तवन केलं आणि आता त्यांनी परमात्म्याच्या प्राकट्याची लढ समोर आली. श्रावण महिना आला. त्या दशरथे मारिला तो होता मास. दशरथ राजाने त्यांनी मारलं होतं की नाही, मारलं कोणाला, रावणाला. मग त्यांनी श्रावणाला मारलं होतं. मग श्रावण नावाचा महिना होता. दशरथ हे मारला तो मास. श्रावण महिना त्याचा मध्य पक्ष आहे, त्याच्या अष्टमी तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे, चंद्रबळ अतिशय चांगला आहे. आणि अशा वेळेला रात्रीचे 12 वाजलेले आहेत. भगवंताच्या प्राकट्याची वेळ. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये त्यांनी पडला आणि पाहता पाहता त्या प्रकाशाने दिव्य असणारी आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. त्याला पाहिल्यानंतर त्यांनी वसुदेवाला मोठा आनंद झाला. देवा, लोक फार मोठी तपश्चर्या करतात तेव्हा प्रसन्न होतो, संत प्रगट होतो. मी काहीच तपश्चर्या केली नाही तरी पण माझ्या समोर प्रगट झालास, का बरं आलास सांग. वसुदेवानं सांगितलं, भगवंतानं सांगितलं, तपश्चर्या केल्याशिवाय मी भेटतच नाही. वारकरी फक्त रोज म्हणतात तप फक्त म्हणतात, ऐकतात ना. परत एकदा सांगतात, लोक फक्त म्हणतात तप दैवत, पण त्याचा भाव पोटात उतरून घेत नाही. म्हणजेच ज्ञानवराने सांगितलं तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटणार नाही. असं रोजही म्हणत राहिले, तपश्चर्या नाही केली, देवाची कल्पना सुद्धा करायची नाही. आताच रस्त्याने गाडीत येताना मी सांगत होतो, लोक फक्त म्हणतात. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही फक्त ऐकता म्हणून तुम्हाला वाटतं आपण पारमार्थिक आहोत, आणि मला फक्त सांगता येतं म्हणून मी म्हणतो मी पारमार्थिक आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही ऐकता, पाया पडता, घरी निघून जाता. फक्त ऐकल्यानं परमार्थ होत नाही, जीवनात उतरवल्यानं परमार्थ खऱ्या अर्थानं त्यांनी प्रॅक्टिकल परमार्थ केला पाहिजे. ऐकून सांगून तर सगळं जीवन आपलं वाया चाललं. आपण काय करतो तो आता सांगा. कुठे आपलं काम घालवण्याकरिता आपण प्रयत्न केला, कुठे क्रोध घालवण्याकरिता प्रयत्न केला, कुठे लोभ घालवण्याकरिता प्रयत्न केला, कुठे आपली वासना संपवण्याकरिता आपण अट्टहास केला. आपण काही करत नाहीत, आपण फक्त बोलतो. महत्वाची गोष्ट आहे, परमार्थ बोलाचा भात नाही, परमार्थ बोलाची कढी नाही. परमार्थ प्रॅक्टिकली त्यांनी व्हावा लागतो. हा परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी ते व्हावा पोटी अनुताप व्हावा लागेल, प्रॅक्टिकल परमार्थ करावा लागेल, तेव्हा परमात्मा भेटेल. असा परमात्मा भेटत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तपश्चर्येशिवाय मी भेटत नसतो. तुम्ही
तपश्चर्याच केलेली आहे. वसुदेवाला भगवान सांगू लागला कसं काय, गतजन्मामध्ये त्यांनी सत्ययुगात तुम्ही सुतपा नावाचा राजा होता. सुतपा त्याच्या पत्नीचं नाव होतं पृष्णी आणि सुतपानं 1000 वर्षाची तपश्चर्या केली. सत्ययुगातली गोष्ट सांगताय. मी प्रसन्न झालो, विचारलं काय पाहिजे तुम्हाला. म्हणजे देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. भगवान म्हटले माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कोणीच नाही. मग एवढी मोठी तपश्चर्या छोटंसं वरदान मागितलं, मीच येतो म्हटले तुमच्या पोटी. तथा असतो तथा असतो तथा असतो 3दा देव तथा असतो म्हटले. मग कृष्ण आणि सुतपाच्या घरी भगवान कृष्ण गर्भ होऊन आले. पहिला जन्म आहे. तेच कृष्ण आणि सुतपा तुम्ही कश्यप आणि आदिती झालात. मी तुमच्या घरी वामन होऊन आलो, दुसरा अवतार आहे. आणि तेच आता तुम्ही वसुदेव देवकी आहात. मी तुमच्या घरी कृष्ण रूपानं प्रगट झालेलो आहे. फक्त येण्याचं आपलं ठरलं होतं, थांबायचं काही ठरलं नव्हतं. म्हणून तपश्चर्या तुमची आहे म्हणून मी तुमच्या घरी आलो, थांबणार नाही. मग काय करणार आहात, मला जायचं आहे. म्हणजे कुठे राहायचं. मग भगवान स्वतःच सांगू लागला नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला गोकुळाला जायचं आहे. नंदराजाच्या घरी मला नेऊन घाला. वसुदेवजी महाराज म्हटले देवा एवढा मोठा झालास, 4 हात घेऊन आलास, तुला न्यायचं कसं ते सांग. बरं जायचं म्हटलं तर आम्ही बंधनात आहोत, साखळदंडानं बांधून टाकलं होतं, कसं जायचं ते सांग. भगवान म्हटले चिंता करू नका, मनसे अक्षपाळ हेम्या मोहिले सकळ सर्व तरतूद करून ठेवलेली आहे. मी आता लहान होणार आहे. भगवान बालरूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाले. चतुर्भुज रूपात आले होते, ते बाल रूपात प्रत्यक्ष प्रगट झाले. देवकीनं भगवंताला मांडीवर घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली. तिला फार समाधान वाटतंय. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, कंस जर धावत आला मग काय, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारेल. मग काय करावं म्हणून भगवंताला वसुदेवाच्या हातात दिलं. वसुदेवानं भगवंताला उचललेला कमळापती पायचे बंधने गळून गेले. द्वारपाल झोपे गेलेले आहेत, कुलपतांनी गळून गेलेले आहेत, दरवाजे उघडले. लोक म्हणतात असे आपाप कसे दरवाजे उघडतील. ज्याला जग निर्माण करता येते त्याला दरवाजे उघडणं फार कठीण गोष्ट आहे. ज्याला संपूर्ण विश्व प्रगट करता येते त्याला साधे दरवाजे त्यांनी उघडणं त्याच्या समोर सामान्य गोष्ट आहे. त्याच्या भ्रकुटीच्या इशाऱ्यानं अनंत ब्रह्मांडांची उलथा पालत होते. तो दरवाजा उघडणं फार कठीण गोष्ट आहे. का दरवाजे उघडले. हे बघा, जास्त रग लावून लोकांच्या समोर हे सांगायचं नाही, कारण तार्किक लोक झाले. आता काय तर्क करतील आणि कशा पद्धतीने आडवं घालतील सांगता येत नाही. म्हणून त्या तार्किकांना जास्त डिमांड द्यायचं नाही. त्यांना जर डिमांड दिलं की मग ते जास्त मोठे होतात. महत्वाची गोष्ट आहे. पण ज्यांना हे पटत नाही ना, त्यांना म्हणायचं नाही पटलं तर नाही पटलं. अशी लोक आम्हाला पटत नाही. ते त्यांच्या घरचे राजे असतील, फार मोठे असतील, काय असतील, आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. आम्हाला पटताय, आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्या पद्धतीने स्वीकारतो. सगळ्या वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं. महत्वाची गोष्ट सांगतो. नाही तर जो उठेल तो आता संप्रदायावर बोट ठेवतो, जो उठेल तो धर्मावर बोट ठेवतो, जो उठेल तो संतांवर बोट ठेवतो. म्हणजे काय आपण रस्त्यावर पडले थोडे जाऊ. ज्यानं उठावं त्याने टिचकी मारावी. पण गाफील आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी आपण त्यांनी आपल्या गोष्टीला किंमत देत नाहीत. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये आपल्या संप्रदायाला किंमत नाही, आपल्या अंतकरणात आपल्या धर्माला किंमत नाही, म्हणून लोक आपल्या रागात करतात. तुम्ही जागे व्हा बरं.
तुमच्या समोर जर एखादा माणूस तुमच्या धर्माच्या विरोधात शब्दभर बोलेल आणि तुम्ही जर कडाडून विरोध कराल, काय ताकद आहे त्याची परत बोलण्याची? पण आपण एक होत नाही. आणि या कलियुगामध्ये संघशक्ती कलियुग आहे, म्हणून त्यांनी मला आपण एकसंघ झालं पाहिजे. आपण वाटले गेलेलो आहोत म्हणून त्यांनी या सगळ्या लोकांचं भावतं. महत्वाची गोष्ट आहे, आपण एकसंघ व्हा, एकमेकाचे उणे गुन्हे त्यांनी पाहू नका. नाही तर खेटरा टेंडन्सी आहेच मला. एखादा पुढे चाललं की त्याला ओढायचं काम करायचं. काही कोणाला ओढू नका, लोकांना ओढल्यानं आपणच खाली नरकात जाणार आहोत. पण आता सावध व्हा, सावध होण्याची वेळ आलेली आहे. एकसंघ व्हा, धर्म अंतकरणामध्ये बाळगा, सर्वांनी त्याच्यावर प्रेम करा, असू द्या. हे सगळं सांगण्यासारखंच आहे. हे कधी सांगायचं? ओघ आला की त्यांनी सांगत जावं, म्हणजे सांगून सर्व लोकांच्या अंतकरणात त्यांनी बसले. भगवंताने सांगितलं मला जायचे, दरवाजे उघडले. मग त्यांनी एक टोपली जवळ आली, टोपलीत देवाला घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्याला त्यांनी जाऊ लागले. रस्त्यानं जात असताना त्यांनी धोधो पाऊस पडू लागला, शेषनारायणावरून फन धरला, यमुनेला पूर आला. वसुदेवजी पुरात प्रवेश करून गेले. महाराज बाप आहे ना, बापाच्या अंतकरणातला भाव आहे, माझा मुलगा वाचला पाहिजे. म्हणून पूर वाढू लागला. घोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला, नाका तोंडात पाणी जाणार. त्यांनी वसुदेवाच्या भगवंतानं ओळखलं आणि चरणस्पर्श त्यांनी केला. त्याची लावला अंगुष्ठ, अंगठा लावल्याबरोबर त्यांनी यमुना दुभंगली. महाराज तिनं रस्ता दिला. महत्वाची गोष्ट आहे. का बरं यमुना दुभंगली असेल? त्याचं कारण आहे की यमुना महाराणी आहे. महाराज भगवंताची वाट पाहते, ती सामान्य नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? भगवंताचं मूळ ठिकाण आहे राहण्याचं गोलोकधाम. काय आहे त्याचं नाव? गोलोकधाम. त्या गोलोकधामात राहतो. तिथं त्याला 2 पत्नी आहेत. एका पत्नीचं नाव आहे विरजा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे राधा. अशा 2 पत्नी आहेत. म्हणत एक दिवशी भगवान गोलोकधामामध्ये विरजी बरोबर विहार करत होते. आणि विहार करत असताना त्यांनी श्रीराम नावाचा एक भक्त दारात उभा केला होता, हातात दंड घेऊन. सांगितलं कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. इतक्यात राधाराणी समोरून आली. ती आल्यानंतर म्हणली मला आतमध्ये जायचं, तुम्हाला जाता येणार नाही. का बरं? म्हणे आज भगवान विहार करतात विरजे बरोबर. तिला राग आला. राग येऊन तिनं त्यांनी महाराज त्या विरजेला शाप देऊन टाकला. म्हणजे तुझ्यामुळे त्यांनी मला भगवंताच्या भेटीमध्ये विलंब होतो आहे, म्हणून तुला मी शाप देतो, तू सरिता होशील, म्हणजे नदी होशील, असा शाप विरजेला प्राप्त झाला. मग ती बाहेर आली. तिला वाटलं त्यांनी माझी काय चूक आहे, भगवान विहार करत होते. तिने त्यांनी शाप देऊन टाकला. म्हटले त्यांनी तुला भगवंताचा 100 वर्षाचा वियोग आहे. म्हणून राधाराणीला 100 वर्षाचा वियोग. भगवंताचं वय 125 वर्षाचं होतं कृष्ण अवतारामध्ये. भगवान 11 वर्षापर्यंत त्यांनी व्रजभूमीत राहिला, 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारकेत राहिला. असं 125 वर्षाचं आयुष्य परमात्म्याला प्राप्त झालं. त्याच्यात 11 वर्षाच्या वयानंतर पुढे राधाराणीला भगवंताची संगती झाली नाही, विरह भोगावा लागला. तो विरजेचा शाप होता. मग हीच विरजा त्यांनी सूर्यनारायणाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाली आणि ती त्यांनी महाराज यमी नावानं प्रगट झाली. सूर्यनारायणाला जुळी लेकरं झाली. मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं यम आणि मुलीचं नाव ठेवलं यमी. हे यम यमी त्यांनी एकाच वेळेला जन्माला आले. दोघे जण मोठे होऊ लागले. यमी मुखी झाली आणि ती यमाला म्हणू लागली माझ्याशी लग्न कर. तो म्हणला आपण सख्खे बहीण भाऊ आणि कसं काय लग्न करायचं, मी लग्न करणार. त्याला भरपूर शिवाय दिल्या मराठी. मग इंद्राकडे गेली, चंद्राकडे गेली, कोणी तिच्याशी लग्न करायला तयार होईल. का बरं लग्न करत नसेल? जरा कल्पना तुमच्या मनात येते ना. बहीण कोणाची होती? यमाची. तुम्ही यम पाहिला ना सगळ्यांनी? पाहू नका, पाहण्यासारखा नाही महाराज. यम पाहिलं की घोटाळा होतो. यमाचं नाव काढलं तरी लोकांना भीती वाटते, यम पाहिल्यावर त्यांनी भीती वाटते. मग खरं सांगा, जुळे लेकर सारखे असतात की नाही? मग यम जर एवढा भयंकर आहे तर त्याची बहीण कशी असणार? ती तशीच असणार. काळी कुट्टक भिन्न त्यांनी होती आणि मग ती सगळ्यांकडे जात होती, तिच्याशी कोणी लग्न करायला तयार होईना. मग शेवटी कंटाळून क्षीरसमुद्रात भगवंताच्या समोर गेली. म्हणे देवा माझ्याशी विवाह करा. मग भगवंतांनी म्हणजे वा रे वा, मला सुद्धा जोड्याला जोड नव्हती. म्हणजे काही चाची काळा अनादि बहु काळा, याने लावी याला चाळा वेदा शिवमाय, वेदाला चाळा लावणारा हा काळा, याला जोड्याला जोड नव्हती. म्हटलं मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण इथे नाही, तू द्वापार युगात ये, मग मी तुझ्याशी विवाह करीन. मग ती यमी उद्विग्न झाली आणि तिनं त्यांनी हिमशिखरावर उडी मारली. जिथं त्यांनी आता गंगोत्री यमुनोत्रीची टोक आपण पाहतो हिमालयामध्ये, गंगोत्रीपेक्षा यमुनोत्रीचं टोक उंच आहे महाराज, फार जास्त उंचावर आहे. तिथं जाऊन तपश्चर्या त्या यमीनं केली आणि त्या यमीच्या देहापासून एक नदी वाहू लागली. तिचं नाव आहे यमुना. यमुना काय? ती विरजाच आहे, पण ती यमुना रूपाने वाहू लागली. ती भगवंताची पत्नी आहे आणि तिला भगवंताच्या संगतीची अपेक्षा आहे. म्हणून त्यांनी भगवंत आला आहे तिला कळालं, पण उचंबळून वाहू लागली. आनंदाचा पूर आला. देवानं तो ओळखला, ही का वाहते एवढ्या जोरानं? तिला आनंद झालेला मी आलो म्हणून. मग काय केलं? भगवंतानं तिला चरणस्पर्श केला. चरणस्पर्श केल्याबरोबर तू भंगली. देवानं सांगितलं हे बघ मी आलेलो आहे, हे बघ हे पाय घेऊन आलेलो आहे, 5 मिनिटात तुझ्या वाळवंटात खेळायला येतो, असं भगवंतानं सांगून टाकलं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तिला आश्वासन दिलं. तिनं सुद्धा तू भंग म्हणून स्वतःचं हृदय भगवंताच्या समोर प्रगट केलं. देवा मला ना किती दिवसांपासून तुमची वाट पाहते, तपश्चर्या करते, तुम्ही यावं, तुमची संगती मला प्राप्त होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे उगीच ऐकायचं नाही हो, याच्यातून काहीतरी घ्यायचं आहे.
जसं यमुनेनं स्वतःचं हृदय भगवंताच्या समोर प्रगट केलं आणि सांगू लागले की मी तुमची वाट पाहते आहे, तसं आपण सुद्धा सगळ्यांनी कधीतरी एकांतात बसून भगवंताच्या समोर स्वतःचं हृदय प्रगट करावं आणि भगवंताला सांगावं, देवा आणि ज्ञानोबरायांना भेटलास, तुकोबरायांना भेटलास, नाथांना भेटलास, गोरोबा काकांना भेटलास, सोपान काकांना भेटलास, सावता बाबांना भेटलास, सगळ्या संतांना भेटलास, मला सुद्धा एकदा दर्शन दे ना देवा. शबरीच्या घरी स्वतःहून चालत गेलास, सगळ्या साधू संतांच्या समोर प्रगट झाला, एकदा माझ्या समोर प्रगट हो, असं तुम्हाला देवाच्या समोर म्हणावंच लागणार. जर तुम्ही भगवंताच्या समोर असं म्हटले नाही तर तो काय रस्त्यावर पडलेला नाही, आपल्या बापाचा नोकर नाही की आपण फक्त हरिभक्तीपर्यंत घालून देव भेटला असं नाही. आपण सामान्य संसारातले लोक आहोत. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो ते. एखाद्याच्या घरी जर लग्न असलं, कोणाच्या घरी वास्तुशांती असली, कुठे जागरण गोंधळ असलं आणि त्याची पत्रिका वाटली जाते, जर आपल्याला पत्रिका आली तरच आपण कार्यक्रमाला जातो. खरं आहे की नाही? वस्तुस्थिती. आमंत्रण आल्यानंतरच आपण कार्यक्रमाला जातो. बिगर आमंत्रणाचं कोणी जातो का? एखादा जात असेल खाण्यावरी त्याची गोष्ट सोडून द्या, पण बिगर आमंत्रणाचं कोणी जात नाही. संसारातले लोक जर बिगर आमंत्रणाचं कोणाच्या दारात जात नाही तर जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्याला भेटायला येईल का? येणार नाही महाराज. तो यावा असं जर वाटत असेल तर त्याला म्हणावं लागलं का नाही, या तुझी वाट पाहतोय रे देवा, तुझ्या दर्शनाची आस लागली आहे, भेटी लागली पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करेसे नेने मज दिनाची धावणे, असं म्हणावं लागेल. तेव्हा परमात्मा त्याने आपल्याकडे पाहिल, आपल्याला दर्शन देण्यात येता येईल, ही भावना अंतकरणात प्रगट व्हावी. म्हणून यमुना दुभंगली हे सांगून मला पुढे जावं असं वाटते ना. का बरं? त्यातला भाव आहे महाराज. फक्त कथा ऐकू नका, भाव कथा ऐका. त्यातला भाव आहे का फार महत्वाचा भाव आहे. पण आपण सुद्धा कधीतरी एकांतात बसून भगवंताबरोबर बोला. लोक म्हणतील महाराज श्वास घ्यायला वेळ नाही, आणि कधी त्यांनी बोलायचं, दिवसभरात 1000 कामं तुमच्या बरोबर असू द्या, सगळी कामं करा, पण सगळी कामं झाल्यावर अंग तर टाकता नाही जाणार तुम्हाला जाऊन. मग काय करा? तो सोपा उपाय मी जो करतो तो सांगतो तुम्हाला. बघा, कधीच वेळ मिळाला नाही देवाबरोबर बोलायला तर सगळं त्याने काम आटोपल्यानंतर ज्यावेळी झोपाल त्यावेळी डोक्याखाली जर उशी घेत असाल तर त्या उशीवर डोकं ठेवा, मनात भावना निर्माण करा की मी माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्यामसुंदराच्या मांडीवर डोकं ठेवलंय. मोठ्यानं बोलू नका. जर घरात तुम्ही अंग टाकल्या मोठ्याने बोलाल तर घरचे लोक तुम्हाला दवाखान्यात नेतील. मनात बोला. महत्वाची गोष्ट सांगतोय म्हणून बोला. आणि तुम्हाला काय सांगायचं असेल ते सगळं भगवंताच्या समोर सांगा. काय बोलायचं असेल ते सगळं भगवंताच्या समोर बोला. तो ऐकतो. बिनु पद चल हुसून हो बिनु काना, बिनु कर करत करम तुही नाना. बिगर पायाचा चालतो, बिगर हाताचं काम करतो, डोळे नसताना पाहतो, कान नसताना ऐकतो. त्याला सर्व काही करता येतं. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तीचा दाता आहे. फक्त तुम्ही तुमचं अंतकरण त्याच्या समोर प्रगट करा. तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्हाला त्याने भेट देण्याकरिता येईल. फक्त तेवढा कळवळा अंतकरणातून प्रगट व्हावा. यमुनेच्या अंतकरणातला कळवळा भगवंतानं जाणला, चरणस्पर्श केला, आश्वासन दिलं महाराज. लोक आश्वासन हाताने देतात, पण त्यानं पायानं आश्वासन दिलं. का बरं? तिला हाताची आवश्यकता नव्हती, ती त्याची पत्नी आहे महाराज. पायाचं चिंतन करत होती म्हणून पायानं आश्वासन दिलं. हे बघ, पाय घेऊन आलेलो आहे आणि तुझ्या भगवंतात खेळणार आहे. यमुनेला आनंद झाला. पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. सांगितल्या नियमाप्रमाणे आपला पुत्र तेथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येनं आकांत केला आणि मग त्याने कंस धावत आला. तिला मारण्याकरिता उद्युत झाला. हातातून निसटली. आकाशात जाऊन उभी राहिली आणि आकाशात उभी राहिली ती अष्टभुजा नारायणी कंसाला सांगू लागले, किमया हातो मंदा, मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला तुला मारणारा माझ्या आधी जन्माला कंसा. कंस भयभीत झाला. देवी निघून गेली म्हणतात. ती विंध्य पर्वतावर जाऊन बसली. तिला आजही लोक विंध्यवासिनी देवी म्हणतात. ती श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण आणि यशोदीची कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. आजही लोक तिचं भजन पूजन. तिला आशीर्वाद दिला. कलियुगात त्यांनी तुझा डंका वाजेल म्हणून कलो चंडी विनायक असं वर्णन. कलियुगामध्ये विनायक नाम गणपती आणि चंडीमध्ये भगवती लवकर प्रसन्न होणाऱ्या देवता मानल्या जातात. म्हणून त्यांनी ती विंध्य पर्वतावर जाऊन बसलेली आहे. इकडे त्यांनी महाराज परमात्मा प्रगट होण्यात झाल्याची बातमी सगळ्या गावात पसरली. पण कशी माहिती आहे? भल्या पहाटे त्यांनी अशा पद्धतीनं नंदराजाची असणारी
बहीण आहे तिचं नाव सुनंदा. या सुनंदेला जाग आली. सगळं गाव झोपी गेलं होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? झोपे गेले होते सगळे. कशामुळे झोपले असतील? माया प्रगट झाली होती. माया प्रगट झाली की आपोआप झोप लागते. मग जाग कशाने आली? देव आल्यानं जाग येते. देव आला की जाग येते. स्वरूपाची जाग आली पाहिजे. आपण सुद्धा सगळेजण झोपलेलो आहोत. तुम्हाला सगळे पाहतो तुझ्याकडे तरी मग तू झोपलेलो आहोत. आपण त्यांनी स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. एखादा क्वचित असेल मी त्याच्यासमोर दंडवत करतो. वेगळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणे. आपण त्यांनी झोपले. मायेचा पगडा आहे महाराज. त्या मायेने खऱ्या अर्थानं आपल्याला झोपी लावलेला आहे. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. म्हणून विश्वाला व्यापक असणारी ती माया तिने त्यांनी भगवंताला झाकून टाकलेलं आहे. आपल्याला झोप आहे महाराज मायेची. एक ओवी सांगतो मौली ज्ञानोबा यांची. लक्षपूर्वक तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचं सांगताय. लक्षपूर्वक आहे का? तैसा अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादिजो. तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा. माऊली म्हणतात तैसा अविद्येची निदा. अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या म्हणजे माया. तिच्या झोपेमुळे सर्वजण झोपलेले आहेत. आणि काय झालं? त्याच्यात स्वप्न पडलं. कशाचं? विश्व स्वप्नाचा हा धांदा विश्व दिसू लागलं. आणि मग त्यात अनादिकालापासून झोप त्याने लागलेली आहे. ज्या दिवशी जीवनामध्ये श्री गुरूंची प्राप्ती होईल आणि ते सांगतील तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठावे. श्री गुरु कृपा करतील आणि महावाक्याचा उपदेश करतील. त्याला सांगतील बाबा तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. वेदामध्ये वाक्य आहेत की नाही महाराज? त्याला त्यांनी केवळ वाक्य म्हणत जावं. लक्षपूर्वक आहे का? हे पण ऐकण्यासारखंच आहे. आणि खरं सांगू का? काला सुद्धा हाच आहे. 3 प्रकारचे काले असतात. एक दही लाहीचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला. पण सर्वात श्रेष्ठ काला जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला मानला जातो. आणि तो कशातून प्राप्त होत असेल तर या महावाक्याच्या माध्यमातून प्राप्त होतो. वेदामध्ये असणाऱ्या वाक्यांना केवळ वाक्य म्हणतात. ती 2 प्रकारची त्यांनी असतात. एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं किंवा त्यांनी देव स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता सांगितलेली आहे त्याला महावाक्य म्हणतात. मग ते संत महापुरुष त्यांनी येतात आणि त्याला सांगतात तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. मग याला कळतं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हे 4 महावाक्य आहेत. वेदात सांगितलं हे 4 वाक्य आहेत आणि ते अतिशय श्रेष्ठ आहेत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ते महावाक्य श्री गुरूंच्या मुखातून ऐकायला मिळाले की मग झोप उडून जाते आणि मग स्वरूप प्रत्यक्ष प्रगट होतं. मग त्यांनी काही भीती राहत नाही. महत्वाची गोष्ट आहे. अशी स्वरूप जागृती झाली पाहिजे. ती कशाने होईल? ती बोधानं होईल. म्हणून कृष्णरूपी बोध आहे आणि तो बोध त्यांनी गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. आणि त्या बोधामुळे सर्वांना जाग आलेली आहे. सुनंदा नावाची त्यांनी गवळण आहे. नंदराजाची बहीण आहे. ठीक आहे. तुम्ही मला मधून मधून कृष्ण चरित्र सांगतो परत दुसरं काहीतरी सांगायला काय याला होतं नेमकं समजत नाही. पण खरं सांगू का? कृष्ण चरित्र आपण कायम ऐकतो आहोत. मायबाप कायम सुरते ऐकतो. फक्त त्या कृष्ण चरित्रातून घ्यायचंय काय हे आपण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. घेण्यासारखं आहे. हे कृष्णाला उगीच चरित्र केलं नाही. ते आपल्याला बोध देण्याकरिता त्याने माझ्या मनात बोध केला असं म्हणतात की नाही महाराज. मग त्याच्यातून बोध जीवनामध्ये उतरवून घ्यायचा आहे. वेळ वाकडे काही समजू नका. वारकरी संप्रदायाची रीत आहे. मग त्या रीतीने आपण त्यांनी प्रवास करतो. परमात्मा प्रगट झाला. सुनंदेने त्यांनी खिडकीतून डोकून पाहिलं. नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसू लागला. यशोधराणीला झोप लागली होती. घाई गेली. वहिनी जागे व्हा तुम्हाला मुलगा झाला. यशोधराणी जागी झाली. आनंद झाला. भल्या पहाटे सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता पळवली. भैया भैया हाक मारती आहे. सुनंदराजाने विचारलं काय ग सुनंदे का हाका मारती आहे? सांगितलं भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला मुलगा झाला. लाला भयो है. आनंद विभोर झाले. नंदराज नवरत्नांची माळ सुनंदेला देऊन टाकली. सुनंदा गवळून सगळ्या गावात त्यांनी फिरती आहे. सगळ्यांना सांगत त्यांनी गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. यशोदेला सगळा गाव आनंद विभोर झाला. आणि नटून थटून शृंगार करून सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. सर्वजण त्यांनी नंदराजाच्या घरी दाखी करू लागले. नंदा घरी झाली दाखी. सर्वजण दाखी करू. चतुष्शाल असणारं घर आहे नंदराजाचं. त्याला 4 दरवाजे आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दरवाजे ज्या घराला असतात त्याला चतुष्शाल भवन असं त्यांनी म्हणावं. असं भवन आहे. सगळ्या दरवाजातून लोक येऊ लागले. देवाला पाळण्यात घातलं होतं. सर्वजण भगवंताला पाहू लागले. आणि पाहून त्यांनी गोकुळवासी लोकांना एवढा आनंद झाला महाराज. एवढं सुख झालं गोकुळवासी लोकांना की त्या सुखाची लेखापडी करता येईना. त्याचा लेखाजोखा ठेवता येईना महाराज.
अंत पार नाही लेखा. का बरं? बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारे सर्वांना आनंद झाला. आनंद विभोर होऊन त्यांनी भगवंताचं स्वागत सर्वजण करू लागले. काय केलं त्यांनी स्वागत करण्याकरिता? म्हणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. सर्वजण आनंद विभोर आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? गुढ्या उभारल्या. या गुढ्या तेव्हापासून आहेत बरं. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय गुढी उभारण्याची. गुढ्या तेव्हापासून आहे. आता लोकांनी खुसपट काढलं मध्येच, तेवढी गुढी अशी नसते. म्हणे ते तांब्या पालथा घालायचा, आमकंच होतं, तुमचं असंच आहे, कलश असतो, तो पवित्र असतो, तो उतानात ठेवला पाहिजे, बांबूच असला पाहिजे, बांबूच कशाला वापरायचा, तो आमच्या ठिकाणी वापरला जातो. फार आपल्या डोक्यात विकल्प घालते आणि आपण सुद्धा ते ऐकतो. आपण त्याचा संबंध कुठेही जोडतात. महाराज संभाजीराजांच्या चरित्राशी जोडतात. तर काही जोडायची आवश्यकता नाही. का? 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांच्या 2 ओव्या सांगतो मी ज्ञानेश्वरीतल्या. ते म्हणतात, अधोर्ध गुढे काढी प्राण नवाची पेंढी बांधून निघाली उडी मध्यमे माझी. संकल्प विकल्पाचे लुगडे खेडोनी मन उघडे बुद्धी मागिलीकडे. उगाच वैसे आहे की नाही प्रमाण? त्याच्यात लुगडं शब्द आहे, त्याच्यात पेंढी शब्द आहे, त्याच्यात अधोर्ध्व शब्द आहेत, म्हणजे ऊर्ध्व असणारा बांबू, त्याच्यावर खाली तोंड केलेला कलश. हे सगळे शब्द 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितले. आणि संभाजीराजांचा कालावधी किती वर्षापूर्वीचा आहे? 350 वर्षापूर्वीचा आहे. मग काय तारतम्य लावण्याचं काही कारण आहे का? लावलं जातं का? भूमिगत कार्य चालू आहे. भूमिगत कार्य चालू आहे. फक्त तुम्हाला फोडायचं आहे आणि तुमच्यात भांडण लावून द्यायचं, तुमच्या भावनांना हात घालायचा आहे, तुम्हाला खोडून द्यायचंय, तुमच्या आपसात त्यांनी भांडणं लावायचे आणि दुरून त्यांनी वरून पाहायचं. हे षडयंत्र आहे मायबाप. माझं म्हणणं ऐका तुम्ही सगळ्यांनी. हे षडयंत्र आहे. उद्या म्हणतील होळी पेटू नका, प्रदूषण होईल. मग म्हणतील तिळगुळ वाटू नका, लोकांना शुगर वाढायला लागली. मग आणखी काय त्यांनी सांगतील? सगळे त्यांनी खुसपट काढून देतील. तुमचे सणवार बंद करून टाकतील. तुमच्या देवदेवतांची नावं घ्यायची बंद करून टाकतील. आता लग्नात 2 प्रकार मी पाहिले. छत्रपतींची आरती केली जाते. चांगलं वाटलं मला. लग्नात नवरदेव नवरी उभं राहण्याच्या आधी छत्रपतींची आरती. फार आनंदाची गोष्ट. छत्रपतींसारखा त्यांनी राजा पुन्हा होणे नाही. त्यांची आरती करावी. पण त्याच्या आधी कोणती पण आरती म्हणायच्या आधी आपण गणपतीची आरती म्हणतो की नाही? व्यवहारात म्हणतो की नाही? गणपतीची आरती नाही, डायरेक्ट छत्रपतींची आरती. का बरं? आता जर छत्रपतींची आरती म्हणायला मी ऑब्जेक्शन घेत असेल तर लोक काय म्हणतील? बघा ते छत्रपतीला मानित नाही असं म्हणतील की नाही? म्हणून त्यांनी असं म्हणायची पण त्यांनी आता बंदी झालेली आहे. महत्वाची गोष्ट, छत्रपती आदरणीयच आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहेत. त्यांच्यासारखं त्यांनी राजा दुसऱ्या जगात त्यांनी पाहायला मिळणार नाही. पण गणपती बाजूला काढायचा, तुमचा गणपती बाजूला काढायचा, तुमचा त्यांनी महादेव बाजूला काढायचा, तुमचा पांडुरंग बाजूला काढायचा, तुमचे ज्ञानोबराय तुकोबराय येऊ द्यायचे नाही. म्हणून त्यांनी षडयंत्र आहे. लोकांना हे कळत नाही षडयंत्र. पण आपल्या घरी जर त्यांनी मोठ्या स्वरूपात लग्न होणार असेल आणि जर कोणी आपल्याला सांगत असेल छत्रपतींची आरती ओढायची, छाती ठोकपणे सांगा निश्चित छत्रपतींची आरती ओढायची. पण छत्रपतींच्या आधी एक गणपती बाप्पांची आरती म्हणायची, मग छत्रपतींची आरती. म्हणजे गणपती मुक्त होणार नाही हे लक्षात ठेवा. षडयंत्र तुमच्या समोर सगळं असू द्या. गुढिया तोरणे करती कथा गाणी गुढी उभारल्याशिवाय नका. गुढी गुढीच असते. मग पताकांना गुढी त्यांनी म्हणा. म्हणजे ज्ञानोबा आहे माझे जीवेची आवडी पंढरपुराने गुढी असं म्हटले, पताकेला गुढी म्हणतात. मला सांगा, एक नाव 2 गोष्टींना असू शकतं की नाही हो? एक नाव 2 गोष्टींना असू शकते की नाही? जसं सैंधव नाव ऐकलं तुम्ही? सैंधव, सैंधव शब्दाचा अर्थ काय होतो? मीठ. अजून काय होतो सैंधव शब्दाचा अर्थ? घोडा, अश्व. त्याला सैंधव असं म्हणतात. हे त्यांनी शेठजी होते आणि ते त्यांनी बाहेर कामाला जाण्याकरिता कुठे दूर गावाला जाण्याकरिता निघाले आणि सेवकाला म्हणले, दारे सैंधव घेऊन ये. तो गेला आणि त्याने मिठाची बरणी आणली. ती म्हणली, भावडा हे मीठ कशाला पाहिजे? घोडा. मग तो घोडा घेऊन मग ते आले दमून थकून घरी जेवायला. आता बसायचंय. मग म्हणजे आता जेवायला बसलो, जाय सैंधव घेऊन ये. तो गेला घोडा घेऊन आला. आता जेवायच्या वेळेला घोड्याचं काय काम? महत्वाची गोष्ट आहे. सैंधव दोघांचं एकच नाव आहे. तसं चैत्र शुद्ध प्रतिपदेला जी उभारली जाते गुढी, तिला गुढी म्हणतात. आणि ही जी पताक त्यांनी भगवी दिसते वारकऱ्यांची, ही सुद्धा त्यांनी गुढीच आहे. म्हणून दोनही गुढ्याच आहेत. महत्वाची गोष्ट आहे. मग का भेद करावा? त्या गुढीच्या वेळेला तीच गुढी उभारावी आणि ही गुढी त्यांनी महाराज वर्षभर घरावर फडकू द्यावी. आपण वारकरी आहोत, आपला त्यांनी अधिकार आहे महाराज. एकच नाही, 4 दिशेला 4 गुढ्या उभारा, म्हणजे 4 पताका लावा, वर्षभर फडकू द्या. वारकऱ्यांची पताक घरावर त्यांनी फडकावी. महत्वाची गोष्ट असू द्या. मग गुढी हे विजयाचं लक्षण आहे. मग गुढिया तोरणे मांगल्याचं प्रतीक आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सर्वजण आनंद विभोर झालेले आहेत. भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण नटून थुटून येऊ लागले महाराज. सर्वजण आनंदात आहेत, देवाला पाहतात. सर्व अतिशय विलक्षण त्यांनी स्थितीमध्ये निघून जात आहेत.
एक जोडी देवाला पाहण्याकरिता आली. आता ऐकणारे लोक आहेत जुने, ज्यांनी बराच वेळा ऐकलं, पण तुम्ही ऐका नवीन आहात, तुम्ही तुमच्याकरिता सांगतोय. ती जरा थोडी डाळ भाताची जोडी, डाळ भात करतो तुम्हाला, म्हणजे त्यांनी ती गवळण जी आहे की नाही ती जरा थोडी कमी उंचीची होती आणि गोपाळ जो आहे ना थोडा उंच होता तिच्यापेक्षा. दोघे त्यांनी बरोबर आले होते. आता सगळेजण पाळण्यात देवाला पाहत होते, पाहून मोठा आनंद वाटत होता. सगळेजण बाजूला जाऊन गेला तर दुसऱ्या लोकांना देव पाहण्याचा त्यांनी संधी प्राप्त करून देत होते. हा गोपाळ आला, यानं त्यांनी सहज देवाला पाहिलं, पाळण्यात त्यांनी देव दिसला, आनंद वाटला, बाजूला जाऊन उभा राहिला. पण त्याची असणारी ती पत्नी, तिची उंची जरा कमी होती आणि पाळणा थोडा उंच होता. आता तिला काही केला देव दिसेच ना. मग तिने टाचा वर करून पाहिल्या तरी देव दिसेना, तिने उड्या मारून पाहिलं तरी तिला देव दिसेना. मग काय करावं, आता फार वाईट वाटायला लागलं. सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मला त्यांनी देव पाहता येत नाही, काय करू. इकडे इकडे पाहू लागले. एका कोपऱ्यात तिचा नवरा जाऊन उभा राहतो. इकडे 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 म्हणजे लगेच आला. म्हणजे काय, खाली बसा, खाली बसा म्हणलं की बसला. माहितात ना सर्वजण, म्हणजे द्वापारी वाटलं सांगते. या म्हणलं की आले, बस म्हणलं की बसले. बसल्यानंतर तिने इकडे इकडे पाहायला सुरुवात केली आणि पाहायला झालं काय माहिती आहे, त्या नवऱ्याच्या खांद्यावरच बसले पडले. गोपी नवऱ्याच्या खांद्यावर बसले. त्याला म्हणून उभे राहा म्हणलं की राहिला उभा. नवऱ्याच्या खांद्यावर बसली, नवरा उभा राहिला आणि मग तिने पाळण्यामध्ये देव पाहिलं की विलक्षण आनंद तिला सुद्धा प्राप्त झाला. तुमच्या लक्षात येताना मी काय सांगतो ते, म्हणजे देव जर पाहायचा असेल तर नवऱ्याच्या खांद्यावर बसावं लागतं. नवऱ्याच्या खांद्यावर बसल्याशिवाय देव दिसत नसतो. म्हणजेच घरी जाऊन प्रयोग करू नका. नवरा लक्षात घ्या, नवरा म्हणजे अहंकार रूपी नवऱ्याच्या मानगुटावर बसल्याशिवाय परमात्मा दर्शन होऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही. ज्या दिवशी देव येईल त्या दिवशी मी राहणार नाही. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है तो मैं नहीं. प्रेम की गलिया ती सागरी है ज्यामें दोन समाय. जिथं अहंकार आहे तिथं देवाचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणून त्याने देवाचं दर्शन जर करायचं असेल तर सगळ्यात आधी आपला अहंकार आपल्याला खाली घालावा लागेल. म्हणजे अहंकार रूपी नवऱ्याच्या मानगटावर बसली म्हणजे काय केलं, अहंकार घालवला आणि देव पाहिला. म्हणून कन्हैया ज्याला पाहायचं असेल, ज्याला वाटत असेल कृष्ण परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं, ज्याला वाटत असेल भगवंताचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, त्याने काय करावं, आपला अहंकार मातीत घालावा. मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होईल. हे त्यातून समजून घेण्यासारखं आहे. नाहीतर अभिमानी अशी गर्भवास, त्याला गर्भवासात त्यांनी जावं लागतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. तो काय म्हणे, नरका घाली अभिमान, मग तो नरकात घेऊन जात असतो. म्हणून त्याने ज्याचा अभिमान गेला तो देव झाला, अभिमान गेला तो का म्हणे देव झाला. देवत्व प्राप्त करून घेण्याकरिता अहंकार घालावा लागेल. गोपीला भगवंताचं दर्शन झालं का, तिने अहंकार रूपी नवऱ्याच्या मानगुटावर बसून देव पाहिला. मग आता सर्वजण आनंदी आहेत. तिकडे कंसाला मात्र दुःख झालं. कृष्ण गोकुळे जन्माला, दुष्टाचा कापासून त्याला कंस त्यांनी घाबरला. कंस म्हणजे अहंकार आहे, त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या आणि तो त्यांनी आता परमात्म्याला मारण्याकरिता उद्युक्त झाला. त्यानं त्यांनी सभा भरवली असुरांची. पुतनाबाई समोर आल्या. पुतनेने त्यांनी भगवंताला मारण्याचा वेढा उचलला. ही पुतना अतिशय सुंदर रूप धारण करून आली. नामा म्हणे आली नंदाची घरात, स्वरूप सुंदर हा देवांगणा. चतुर्दशीला आली महाराज ही पुतना. चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. चतुर्दशीला, ही चतुर्दशीलाच का आली असेल, भागवतकार भाव सांगतात महाराज त्याच्यामध्ये. काय ही पुतना म्हणजे अविद्या आहे, ती देवाला झाकण्याकरिता आली. आणि ही अविद्या त्यांनी 14 ठिकाणी राहते. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 14 ठिकाणी अविद्येचे राहण्याचे ठिकाण आहेत. म्हणून चतुर्दशीला आली, देवाला मारण्याकरिता आली. भगवंताने तिला ओळखली आणि तिला उद्धार करून टाकायचं भगवंताने ठरवलं. अहो मकीयम स्तनकालकूटम चिकन सयापाये सत्यसाधवी निर्भेगतीन धातुचिताम ततोन्य कंवा दयालुम शरणं व्रजेन. मारण्याकरिता आलेली पुतना पण तिला आईला द्यावी ती गती भगवंताने प्राप्त करून दिली. कोणी म्हणतात शोषिले पुतना येणे मोहिले. त्यापेक्षा अजून सांगतात तू सनकाधिकाची माने सायुज्य सौरसुद्धीला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आले, मारून टाकले. तिला सायुज्य मोक्ष दिला. तुझे अवतारेला नेनो स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र कैवल्याचे पवित्र वयाला सुद्धा कैवल्य स्थिती प्राप्त करून देणारा हा कन्हैया आहे. पुतनेचा उद्धार झाल्याची बातमी कंसाला कळाली. कंस त्यांनी भयभीत झाला. या कंसानं त्यांनी महाराज अजून एक असं दैत्य पाठवला. त्याचं नाव आहे महाबळ नावाचा त्यांनी हा दैत्य आहे. तो त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात आला. पण हा भगवान गो ब्राह्मण प्रतिपादक आहे, ब्राह्मणांचा भक्त आहे. म्हणून त्याने त्याला जीवेच मारलं नाही, त्याला सोडून दिलं. फक्त त्याची फजिती केली. काय केली फजिती, विटम दिला, भट दिला, पाणी पाठ त्याच्या पाठीवरच पाठ अशा पद्धतीने पडलेला, घाबरला, पडू लागला. सगळे अचेतन पदार्थ जागे झाले. सांडशी, चिमटा, उखळ, मुसळ, जातं, लाटणं, पोळपाट
रूमनं सुद्धा निघालं मारा. कुठं आलं रूमनं? बेदम मार बसू लागला. घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला. बाज आडवी बाजीवरून पाय टाकून जातोय. बाजीने धोतर त्याचं पक्क धरून ठेवलं. आता काय करायचं? धोतर सोडवण्याच्या छंदात आहे पण वरतून मार बसू लागला. मग धोतराचा छंदच सोडून दिला. मला फिटलं तर फिटलं, आता काय करू मग? आणि ते धोतरही फिटलं, त्याचं जानवही तुटलं आणि 95 देवाने फाडून टाकले. महाराज सांगतात सगळे प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठात. जानवे तुटले, 95 म्हणाले, धोतर गळाले, ढुंगणाचे. नागवाच त्यांनी कंसाच्या समोर गेला. कंसा जाऊ नकोस. म्हणजे कुठे गेला होतास? तुझ्या शत्रूला मारायला गेलो, ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. तू जर जाणार असेल तर तुझी गॅरंटी देता यायची नाही कंसा, जाऊ नकोस. पण कंस काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसानं अनेक दैत्य पाठवले आणि भगवंतानं सगळे मुक्तीपंथाला पाठवले. महाराज वर्णन करून सांगतात, हे काग बग रेखा मारिले बाळ, अरिष्टासूर मारला, सगळे असुर भगवंताला मारले. फक्त असुर मारण्याकरिता आला होता का? म्हणे नाही, तो भक्तांना आनंद देण्याकरिता आला होता. आनंद देण्याकरिता काय करू लागला? आता आनंद देण्याकरिता आणि लीला करतोय. हा कन्हैया रांगू लागला. हा कसा रांगतोय? तळवेट हात गीत डाव्या रंगत रंगडी रंगनाथ रांगू लागला. रांगता रांगता उभं राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता त्यांनी पळू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. त्याच्या मित्रांची नाव आहेत महाराज पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीराम, सुराम, मधुमंगल, मनसुख. ही सगळी गोपाळांची एवढीच माझी पाठ आहेत. अजून बरेच आहेत नाव. म्हणजे अशी त्याचे मित्र आहेत. मला छोटे छोटे सवंगडी आहेत भगवंताचे. त्याच्याबरोबर हा कन्हैया त्याने खेळतोय, बागडतोय, उड्या मारतोय. आईनं रोज त्याचा त्यांनी सुंदर असणारा शृंगार करावा. शृंगार करून स्वतःच्या हाताने त्याला लोणी खाऊ घालावं आणि लोणी खाऊन याने मित्रांबरोबर खेळायला जावं. पण मित्रांबरोबर खेळत असताना त्यांनी बारकाईने पाहावं हे सगळेचे सगळे मित्र त्यांनी मरतुकडी आहेत. त्यांना विचारलं, भाडे म्हटले गवळ्याच्या घरची मुलं आहात आणि घरी खायला भेटत नाही का दही तूप लोणी? म्हणे देवा आमच्या घरी भरपूर आहे दही तूप लोणी, तर सगळेचे सगळे डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? म्हणे मग त्यांनी आपण सगळ्या ग्रामस्थांना सांगू. मग ग्रामसभा घेतली आणि सगळ्या ग्रामस्थांना सांगायला सुरुवात केली, पहा आधी आपल्या मुलांना भरपूर खायला द्या, मग बाजाराला घेऊन जा. पण कोणी ऐकायला त्यांनी तयार नाही. मग काय केलं? फक्त सदस्यांची मिटिंग घेतली. म्हणजे फक्त गोपाळांना बोलवलं आणि गोपाळांच्या समोर सांगायला सुरुवात केली, बघा घरचे लोक देत नाहीत ना खायला, मग आपण एक मंडळ तयार करू. म्हणजे काय मंडळाचं नाव द्यायचं? म्हणजे चौर्य विद्या प्रसारण मंडळ. म्हणजे चोरी करायची. मंडळाच्या माध्यमातून चोरी करण्याकरिता उद्योग झाले आणि मग सगळे गोपाळ तयार झाले. कोणी विचारलं, देवा अरे त्यांनी चोरी करणं काही चांगली गोष्ट असते का? देवाला सांगितलं चिंता करायची काही काम नाही, लोकांच्या घरी चोरी करायची नाही, आपल्याच घरी जाऊन चोरी करायची. म्हणजे त्यांनी आज तुझ्या घरी, उद्या तुझ्या घरी, परवा तुझ्या घरी सगळ्या गोपाळांना सांगितलं. काय करायचं? संध्याकाळच्या वेळेला आम्ही तुझ्या घरी येणार आहोत, तू हळू त्यांनी घराचा दरवाजा उघडा करून ठेवायचा, आम्हाला सगळ्यांना आतमध्ये त्यांनी घेऊन जायचं, कुठे माठ ठेवला दाखवायचे, आम्ही सगळं तू कोणी खाणार, खाऊन झाल्यानंतर आम्हाला हळू बाहेर काढून द्यायचं, मग परत दरवाजा लावून घ्यायचा, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी द्यायची दरोडा पडला. असं कुठं दरोडा असतो का? घरमालकानं चोरी करून द्यायची दरोडा सांगायचा, असं होत नाही. पण कन्हैया त्यांनी हे करू लागला. मग सगळ्या गोपाळांना बरोबर त्याने सांगितलं, याला तरी यायला लागे, अहो घे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी, पुढे म्हणाल तोपर्यंत खायला देतो, असं देवानं सांगितलं. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी. सगळे सवंगडी कन्हैयाच्या बरोबर त्यांनी जाऊ लागले आणि हा कन्हैया गोपिकांच्या घरात त्यांनी जाऊ लागला आणि जाऊन त्यांनी सगळ्या गोपाळांना भरपूर खायला देतोय. शिंकेला वेले दोरी होतो तिघांचे मी वरी, तुम्ही तिघेजण उभे राहा, मी तिघांच्या वर उभे राहतो. आणि मग त्यांनी ते दह्यांडी ते फोडतो. फोडल्यानंतर त्यांनी त्याच्या धारा वाहती त्या धारा, घ्यारे दोही त्या कोपरा. मग माझ्या दोन्ही कोपऱ्यांमधून त्यांनी ते लोणी दूध नवणी त्यांनी वाहायला सुरुवात करेल, मग तुम्ही ते खायला सुरुवात करा, असं त्यांनी भगवान गोपाळांना सांगतोय. सगळ्या गोपाळांना बरोबर, फक्त काही सामुग्री बरोबर घेऊन या. काय सामुग्री आहे? 2-3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे थोडीशी वस्त्रगाळ केलेली माती आणा, त्याच्यानंतर थोडे त्यांनी सराटे घेऊन, सराटा करतो ना शहरात कसे सराटे आहे, पण सराटा म्हणजे त्याला 3 काठी असते, सराटा त्याला म्हणतात. आणि छोटे छोटे दगड घेऊन या, असे 3 त्यांनी गोष्टी सांगितल्या. म्हणजे कशाला रे देवा ही माती कशाला? म्हणे आपण चोरी करायला गेल्यानंतर जर गोपिका आल्या तर ती मुठभर त्यांनी वस्त्रगाळ केलेली माती घ्यायची, डोळ्यात त्यांनी फुकून द्यायची.
याला डोळ्यात धूळ झोपणे म्हणतात. ही 5 वर्षापूर्वी देवाने शिकवलेली प्रक्रिया आहे. डोळ्यात धूळ झोपून पडून जाणे. म्हणे देवा जर ती गोपी चष्मा घालून आली मग काय करायचं? म्हणे मग हे सराटे कशा घेतायत? हे टाकून द्यायचे. मग तिच्या पायात जर सराटा त्यांनी घुसला ती पंक्चर होईल, मग गाडीवर थांबेल. म्हणे पण ती चप्पल घालून आली मग काय करायचं? मग आता पुढचा प्रश्न. मग म्हणे ते खडे कशाला आहेत? खडे टाकून द्यायचे. खड्यावरून त्यांनी पडेल आणि पडले की आपण पळून जायचं. अशा रोज चोऱ्यावर पाहते गवळणी तवती पालाची दुधानी म्हणते नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे. कसं काय? तयारी नाही नासी नवे दुसरे आयसे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी हे त्यांनी करू शकत नाही असं जेव्हा त्यांनी कळालं. मग यशोदेच्या समोर गाण्याने जाऊ लागले. यशोदे बाहेर. यशोदेने त्यांनी पाहावं काय झालं? तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग. आमच्या घरी येतो, चोरी करतो, दही दूध तुकडवणी त्यांनी खातो असं ज्यावेळेला सांगायला सुरुवात केली. यशोदेने मान्यच करू नये. तिने म्हणा बाळ सगुण गुणाचे ताने बाळ गोजीरवाणे, माझं बाळ गोजीरवाणे. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे. तुम्ही लटकाच घेता आळ गोकुळच्या नाळी, तुम्ही लटकाच आळ घेत आहात. तुम्ही त्याला पकडून दाखवा मग मी तुम्हाला खरं समजीन असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता हा काय कोणाच्या हाताला येत असतो का महाराज? रोज खून चोऱ्या करतोय. गोपिकांच्या घरी त्यांनी अशा पद्धतीने लोणी चोरण्याकरिता जातोय. गोपिकांनी विचार केला की हा त्यांनी चोरी करतोय, आपणच सुरक्षित राहावं. कारण पाटलाचा पोरगा आहे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचा बुड व्हावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, घरचा दिवा झाला म्हणून काय आढावा बांधावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, म्हणून त्यांनी गावात पाटील म्हणून त्यांनी विरोध चोऱ्या करतो. तुला काय अधिकार चोरी करण्याचा कोणी दिलेला आहे? रोज उठून सर्वजण भांडत होते. यशोदा समजून सांगत होती कान धरून, हे कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे कान्हा, कुणाच्या घरी जाऊ नकोस. तरी पण हे ऐकत नाही महाराज. मग गोपिकांनी स्वतः सुरक्षित राहण्याकरिता प्रयत्न केले. काय केलं? घरात वयोवृद्ध असणार त्यांनी म्हातारा होता. त्याला सांगितले बघा मामांजी तुम्ही थोडं त्यांनी रोज चोऱ्या होतात, जरा तुम्ही राखणदार म्हणून त्यांनी थोडं थांबता का बाहेर? तुम्ही बाहेर झोपत जा म्हणे राखणदार म्हणून. म्हातारा दरवाजात झोपवलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हातारा दरवाजात झोपला. जरा दष्टपुष्ट होता, ढेरी थोडी वाढलेली होती, तोंडात दात काही नव्हते, पडल्याबरोबर झोप लागली होती, घोरायला सुरुवात केली होती. कन्हैया गोपाळांना घेऊन आला. आल्यानंतर त्यानं पाहिलं अरे गोपाळ म्हणजे आज आपल्याला आज जाता येणार म्हणे. का बरं? राखणदार दारात बसलेला, कसं काय आतमध्ये जायचं? भगवान म्हणे असं काय, याला राखणदार म्हणून बसवले काय? इकडे इकडे पाहिलं. बाहेर त्यांनी थोडे माठ अडकून ठेवले होते, डेरे ताकाचे डेरे होते, ताकाचे ते बाहेर त्यांनी अडकून ठेवले होते. तेव्हा ते डेरे पाहिले. त्यातला एक ताकाचा डेरा घेतला आणि झोपला होता की म्हातारा त्याच्या ढेरीवरच मी फोडला. डेरा ढेरीवर त्यांनी फोडल्यावर त्यांनी जागा झाला. पळून गेलेला. गोपी सांगण्यात येत आली परवा आला आमच्या गंमत म्हणून सांगत नाही हो, तुमची वेळ घेण्याकरिता सांगत नाही. देवाला काय शिकवायचंय. आता बऱ्याच लोकांना सांगून झाले, तुम्ही पण ऐका, महत्वाचं सांगतो. देवाला काहीतरी शिकवायचं त्याच्यातून. कोणाच्या डेरीवर फोडला? म्हाताऱ्याच्या. आणि कशाचा डेरा फोडला? ताकाचा. आता ताक म्हणजे काय असतं? कशातून निघतं? दह्यात. त्याच्यातून 2 भाग निघतात, एक लोणी आणि ताक. त्याच्यातलं सार काय असतं? लोणी. आणि ताक म्हणजे काय असतं? आसार. आसार काय असतं? ताक. म्हणून त्यांनी ताक हे आसार आहे आणि लोणी हे सार आहे. मग जे सार असतं ते कुठे ठेवायचं असतं? घरात. आणि आसार असताना लोणी कुठे ठेवलं होतं? बाहेर. म्हणजे जे आसार असतं ते बाहेर ठेवायचं असतं आणि जे सार असतं ते घरात ठेवायचं असतं. पक्का झालं ना? काही महत्वाची गोष्ट आहे. घरातले लोक कुठे झोपले होते? घरात. म्हातारा कुठे झोपला होता? बाहेर. सार गोष्ट कुठे ठेवायची असते? घरात. आसार कुठे ठेवायचं असते? हुशार आपण सगळ्या गोष्टी करतात. देवानं डेरा फोडला त्याच्या ढेरीवर. त्याला हे सांगण्याकरिता फोडला वेड्या, अरे जन्मभर यांच्याकरिता का सावीत झालास? जन्मभर यांच्याकरिता उठाठेवी केला, स्वतःचा विचार केला नाही आणि या लोकांनी तुला आसार समजून बाहेर झोपवलंय. हे देवाला सांगायचंय त्याला. आता देव फार डेरे फोडतो पण समजतच नाही लोकांना त्याला काय करायचं. महत्वाची गोष्ट हे सांगायचं, देवाला शिकवायचंय. डेराच फोडून टाका.
मग काय झालं, त्याच्यानंतर पुन्हा एक दिवशी त्यांनी कन्हैया गोपाळाला घेऊन चोरी करण्याकरिता गेला. आता गोपी मंडळ चोरी येतात, आपण स्वतःच राखणदारी करायची. हातात लाठ्या घेतल्या आणि सर्व गोपी त्यांनी बाजूबाजूने त्यांनी तटबंदी करून उभ्या राहिला. जागते रहो सगळे गोपाळ गेले. अरे म्हणे कन्हैया आज काय खायला भेटत नाही. म्हणे का बरं, सगळ्या गोपी जागे आहेत, हातात काठ्या घेऊन उभ्या आहेत, आता काय करायचं. देव मला चिंता करू नका, सगळ्यांनी डोळे बंद करून घ्या. सगळ्यांनी डोळे बंद केले. डोळे बंद केल्याबरोबर सर्वांना घरात नेलं देवा. गोपी बाहेर देव गोपाळाला घेऊन आतमध्ये गेला. भरपूर दही तूप लोणी त्यांनी खाल्लं आणि खाल्ल्यानंतर थोडी खुरबुर झाली म्हणून गोपिका आल्याची बातमी गोपाळाला कळाली. अरे कन्हैया गोपिका आल्या. म्हणजे चिंता करू नका, परत डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. पण एक गोपाळ मोठा हुशार होता. तुम्हाला डोळे झाकले की आत नेतो, डोळे झाकले की बाहेर नेतो. नेमकं काय करतो बघितलं तरी पाहिजे. मग डोळे झाकायचे मला पण अर्धवट झाकायचे. असे डोळे झाकले, काय डोळे झाकले नाही का, असे डोळे त्यांनी झाकले. असे डोळे झाकल्याबरोबर सगळे गोपाळ बाहेर निघून गेले. हा एकटाच अडकला माझा सवाण्यात. सवाना म्हणतात तुम्ही काय म्हणतात माहिती आहे, धोर. जुन्या काळात आणि घरात ते धोरं असायचं, म्हणजे एक छिद्र असायचं वरती. त्या छिद्रातच जाऊन अडकला. कमरेपासून वरती वर होता आणि कमरेच्या खाली लोंबकळला होता. तो हातपाय खोडत होता. गोपिका घरात आणि एकही चोर दिसला नाही. कुठे गेले सगळे चोर, सगळा दह्यात दुधाचा रबडा दिसतोय, चोर कुठे गेले पाहायला लागले. मग सहज एका गोपीचं लक्ष वरती गेलं. हा वरती त्याचे पाय लोंबकळत होते. अरे म्हणजे चोर वरती आहे, हातात काठ्या होत्याच गोपीच्या. बेदम मारायला सुरुवात केली. मला सगळ्या पोटऱ्या साळून काढल्या त्याच्या. तेव्हापासून तर शब्द तयार आहे. हा पोटऱ्या साळून, सगळ्या पोटऱ्या साळून काढल्या. मग बोंब मारायला लागला, कन्हैया धाव, कन्हैया धाव. काना धावत आला. अरे मेल्या कसं काय अडकला. डोळे झाकले नव्हते का, तेव्हा अर्धे झाकले होते. देव म्हटला माझ्यावर विश्वास ठेवायचा असला तर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. जर असा अर्धवट विश्वास ठेवला मार खावा लागतो. बऱ्याच लोकांच्या गळ्यात 50-50 वर्षाच्या माळा आहेत, पण अजून मनात किंतु आहे. देव असला म्हणजे बरं नाही, एवढे दिवस त्यांनी जीव जाळीत राहिलो. महत्वाची गोष्ट आहे, देवावर विश्वास ठेवायचा, डोळे झाकून ठेवायचा. देव जगामध्ये आहे ते देवाला सांगायचं म्हणून मार बसला. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. एवढीच लीला ऐकायचं नाही, त्यातले भाव ऐकायचे. हा त्यातला भाव आहे. आता रोज उठून त्यांनी लोणी खातोय, लोणी चोरतोय. यशोदेला हे कळालं. यशोदा गाणी ऐकून एक कंटाळलेलं आहे. मग काय करावं, तिनं बारकाईने विचार केला की हा लोकांच्या घरी जाऊन लोणी का खातोय, आपल्या घरी एवढं त्यांची तूप लोणी आहे. मग का लोकांच्या घरी खात असेल. मग तिच्या लक्षात आलं मी महाराणी आहे, माझ्या घरी त्यांनी मी स्वतः मंथन करीत नाही, असे आहेत काम करण्याकरिता. मग एक दिवशी आपण स्वतः जर त्याच्याकरिता मंथन केलं तर किती चांगलं होईल. म्हणून भल्या पहाटे त्यांनी यशोदाराणी जागी झाली आणि स्वतःच्या हाताने मंथन करण्याकरिता तयार झाली. मंथन करते आणि मनापासून कन्हैयासाठी मंथन करते आहे. तिच्या मनातला भाव आहे की हे लोणी प्रगट होईल, माझा कन्हैया लोणी खाईल. म्हणून अंतकरणापासून गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे, श्री बांके बिहारी नंदलाल मेरो हे. कान्हा करणे हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. फार विभोर होऊन चिंतन करते आहे. आणि त्यातनं तुम्ही सर्वजण हाताने मंथन करते आहे, मनानं स्मरण करते आहे आणि मुखानं भजन करते आहे. या 3 गोष्टी एकत्र झाल्या, काया वाचा आणि मन. जेव्हा काया वाचा मनानं आपण भगवंताचं चिंतन करतो देवाला यावं लागतं. कथेत कीर्तनात बसल्यानंतर लोक तोंडानं भजन म्हणतात पण हाताने टाळी वाजवत नाहीत. काही टाळी वाजवतात भजन म्हणत नाहीत, काही भजनही म्हणतात आणि टाळी वाजवतात पण त्याचं स्मरण करत नाहीत. या 3 गोष्टी एकत्र होत नाहीत म्हणून देव येत नाही. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. यशोदा राणी त्यांनी काया वाचा मनानं भगवंताचं चिंतन करते आहे, मंथन त्याच्यासाठी करते आहे. आणि मग भगवंताला कळालं माझी आई माझ्यासाठी मंथन करते आहे. कन्हैया धावतच आईच्या दिशेने निघाला आणि घरात येताना आरडोरडा करू लागला, मैया मैया मैया, आई 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 म्हणतो आहे. सर्वजण त्यांनी पाहू लागले. यशोदा आणि त्यांनी पाहतायत कन्हैया धावत आला. देवदेवता पाहतायत आणि विचार मनामध्ये त्यांनी करतायत, बघा विश्वाला जन्म देणारा हा देव आहे आणि आज यशोदेला आई विश्वाचा जनिता.
विश्वाचा जनिता आणि यशोदेसी माता विश्वाला जन्म देणारा देव आहे आणि तो यशोदेला आई म्हणतोय. सगळ्या लोकांना विशेष वाटतंय. जगद्गुरु तुकोबाराय आहे त्याचं वर्णन करून सांगताय. भगवानचा निरोप आलाय. आता तुम्ही थांबू ना लगेच थांबायचं. तुम्ही 8:30 म्हटलं म्हणून हिशोबाने बोलत होते. बरोबर. का असं भगवान करतो म्हणे तो भक्तांच्या अंकित असतो. ऐसा भक्तांचा अंकित लागेल तशीला प्रियत. जसं प्रेम द्याल तसा परमात्मा होतो. म्हणून यानं प्रेम दिलं सर्वांना. गोपिका त्याच्याकडे पाहून त्यांनी विभोर झाल्या. म्हणून त्यांनी निष्काम आहे परमात्मा सर्वहून निराळा आहे. गोपिकांना त्यानं चाळा लावला. निष्काम निराळा गोपीला गेला चाळा. सर्वांना चाळा लावला. पण अव्यक्त असणारं ते परमात्मा तत्व आणि सर्व लोकांच्या समोर त्यांनी सुंदर रूप धारण करून व्यक्त झालं आणि व्यक्त होऊन सर्वांना आनंद येऊ लागलं. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आले रूपा व्यक्त सांगले. अव्यक्त रूप हा असणारं परमात्मा तत्व चांगलं रूप धारण करून आलं आणि सर्वांना विशेष आनंद भगवंतांना अशा पद्धतीने दिला. या सगळ्या खड्या यशोदाराने विभोर झाली. तिनं मनात विचार केला की एवढ्या खड्या करतोय, सर्व लोकांना त्रास देतोय, आता हा घरी राहण्याच्या योग्यतेचा नाही. मग त्याला सांगितलं उद्या जाई वना सवे घेऊन गोधना. देवा घरी राहू नकोस वनाला जा. मग कन्हैया त्यांनी छोट्या छोट्या गोपाळांना गोमातेला घेऊन वनाला जाण्याकरिता निघाला. गाई गोपाळ सवंगडे वना. कन्हैया वनात गेलेला आहे. तिथं अनेक प्रकारचे खेळ कन्हैया गोपाळांबरोबर खेळलेला आहे. खेळून खेळून सर्वजण दमलेले आहेत. दमल्यानंतर त्यांनी सर्वांना भूक लागली होती आणि मग त्यांनी महाराज सर्वजण भगवंताला म्हटले देवा फार भूक लागली रे काहीतरी खायला दे. मग त्यांनी भगवंताला खडके सोडलेल्या मोठा आधीचा दही काला मोठा खडकावर जाऊन त्यांनी बसलेले आहेत. मग सर्वांच्या शुद्र एकत्र केल्या. पानांचं द्रोण तयार केलं. त्या सर्वांच्या शुद्र यांचा काला केला आणि काला सर्व गोपाळांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतोय. सर्व गोपाळांना कमलाकार बसलेला आहे आणि सर्वांना काला खाऊ घालतोय. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. अरे हरिवेणुम जथापटेव शृंगवेत्रेच्या दक्षे वामे पान मश्वन गवम तत्फला नेंगोडीशो तिष्ठन्मध्ये सुप्रेश्वर हस्ते नर्म विश्वय स्वर्गे लोके मिश्रित भुजे यज्ञ मुख बाल केली गोपाळ कृष्ण गोपाळ संतुष्ट झाले. सर्वांना विलक्षण आनंद प्राप्त झाला आणि हाच आनंद त्यांनी भगवान सर्वांना देत असतो. आपल्यालाही प्राप्त होईल. काला दोघांमध्ये होतो. देव आणि भक्तांमध्ये कीर्तनामध्ये देव असतो. भक्तांना आमंत्रण दिलं पाहिजे. मोठ्या प्रेमाने त्या भक्तांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर